शिक्षक वर्ग, पोलीस वर्ग, त्याचबरोबर वकील लोक, अशा वेगवेगळ्या वर्गातील लोक आणि संस्था यांना इन्व्हॉल्व करून आपण मधुमेहाचे चर्चासत्र घेतो. आज आपण खास ड्रगिस्ट लोकांसाठी हे चर्चासत्र आयोजित केले आहे. आपणा सर्वांना माहीतच आहे की डायबिटीस म्हणजेच मधुमेह हा झपाट्याने वाढत आहे. त्यामुळेच मधुमेहाची कारणे कोणती, कोणत्या लोकांना मधुमेह जास्त प्रमाणात होऊ शकतो, त्याची कारणे, लक्षणे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मधुमेह हा पूर्वस्थितीत येऊ शकतो का, याबद्दल सर्व माहिती आपल्याला डॉक्टर अभिजित मुगळीकर देतील. धन्यवाद. ड्रगिस्ट असोसिएशन त्यांनी मान्य केलं की फार्मासिस्ट लोकांसाठी म्हणून एक मधुमेहावर चर्चासत्र व्हावं. आजचं खरं तर फार्मासिस्ट लोकांसाठी आहे. फार्मासिस्ट लोकांसाठी का घ्यावं याचं कारण भारत विकास परिषद, ज्याचा मी सदस्य आहे, तुम्ही जर वर वाचलं तर पंचसूत्रीवर काम करतं भारत विकास परिषद. सेवा, सहयोग, समर्पण, संपर्क आणि सगळ्यात शेवटी आणि महत्त्वाचं जे आहे ते आहे संस्कार. तर या पंचसूत्रीवरच भारत विकास परिषद हे काम करतं. सारंगाईची सरांनी जसं आत्ता सांगितलं की विविध कार्यक्रम आयोजित केले जातात आणि विद्यार्थ्यांवर किंवा प्रत्येक जनतेवर संस्कार व्हावे हाच मेन उद्देश आहे. आणि फार्मासिस्ट लोकांचंसुद्धा तुम्ही जर बघितलं तर ते सेवा देतात, त्यांचा संपर्क आहे, सहयोग आहे आणि समर्पणसुद्धा आहे त्यांच्या सेवेमध्ये. फक्त थोडासा संस्काराची गरज आहे. मी संस्कार नाही असं म्हणणार नाही, पण मधुमेह रूपी किंवा मधुमेहाबाबत काही संस्कार देणं गरजेचं आहे. त्यांची थोडीशी जनजागृती होणं गरजेचं आहे. शास्त्रोक्त माहिती त्यांना मिळणं खूप गरजेचं आहे. आणि फार्मासिस्ट लोकांनाच का, याचंही काही कारण आहे. फार्मासिस्ट हा साधारणपणे डॉक्टर आणि रुग्ण यामधला दुवा आहे. म्हणजे आम्ही डॉक्टर्स फक्त प्रिस्क्रिप्शन देतो, बऱ्याच अंशी त्यांना समजूनही सांगतो पेशंट्सना की अशा पद्धतीने घ्यायला पाहिजे. पण जो देतो, जो डिस्पेन्स करतो, जो फार्मासिस्ट जो खरंच औषधे देतो, तो सुद्धा एक दुवा आहे. तो सुद्धा काही गोष्टी सांगू शकतो आणि त्यांनी जर गोष्टी सांगितल्या तर बऱ्याचशा गोष्टी ह्या डॉक्टरांच्या सुखकर होऊ शकतात. आणि म्हणूनच त्यांचं जनजागृती व्हावी, त्यांना मधुमेहाबद्दल शास्त्रोक्त माहिती मिळावी म्हणून आजचा हा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमात मेन जे म्हणजे टॉपिक आहे ते ओळखा आपली जोखीम आणि ओळखा आपली जबाबदारी. आता हाच का घेतला त्याचंही कारण थोडक्यात सांगतो. 14 नोव्हेंबर हा जागतिक मधुमेह दिन म्हणून साजरा केला जातो आणि इंटरनॅशनल डायबिटीस फेडरेशन किंवा IDF हे दरवर्षी एक घोषवाक्य देतं, एक थीम असते आणि त्या थीमवर पूर्ण वर्षभर जनजागृती व्हावी असं एक्सपेक्ट आहे. या वर्षीची जर तुम्ही थीम बघितली तर तुम्हाला इंग्लिशमध्ये दिसेल. IDF हे इंग्लिशमध्ये थीम देतं, नो युअर रिस्क अँड नो युअर रिस्पॉन्स, म्हणजे तुमची जोखीम ओळखा आणि तुमची जबाबदारी काय आहे ते सुद्धा ओळखा. तर हे सगळ्या रुग्णांना माहीत पाहिजे. फक्त रुग्णांनाच माहीत असणं गरजेचं नाही आहे, तर रुग्णांचे जे नातेवाईक आहेत त्यांनीसुद्धा ओळखायला पाहिजे की आपली रिस्क काय, आपली जोखीम काय आणि असा कुठला रिस्क स्कोर आहे का. तर हो, असा रिस्क स्कोर आहे. तो रिस्क स्कोर काय आहे, कोण अशा रिस्कमध्ये असू शकतं, कोण अशा जोखीमेमध्ये असू शकतं आणि जर असेलच तर त्यांनी काही गोष्टी केल्या तर कदाचित मधुमेह हा टाळला जाऊ शकतो, मधुमेह हा प्रिव्हेंट केला जाऊ शकतो. आणि जर मधुमेह असेल तर तो पूर्ववत होऊ शकतो. आणि जर मधुमेह असेल तर मधुमेह जर नियंत्रित ठेवला, रक्तातलं साखरेचं प्रमाण हे नियंत्रित ठेवलं तर तुम्ही खरंच निरोगी जीवनसुद्धा जगू शकता. या सगळ्याच गोष्टी लोकांना माहिती आहेत, पण त्याची शास्त्रोक्त माहिती व्यवस्थित माहीत नाही. म्हणूनच आजचा कार्यक्रम आपण आयोजित केला आहे. आपण बघूया पहिल्या सुरुवातीला की मधुमेह म्हणजे काय, मधुमेहाची व्याख्या काय. हे सगळ्यांनाच माहिती आहे. साधारणपणे मधुमेह म्हणजे रक्तातलं साखरेचं प्रमाण वाढणे. पण ते किती वाढणे, किती असावं म्हणजे त्याला आपण नॉर्मल म्हणू शकतो किंवा किती वाढल्यानंतर आपण म्हणू शकतो की एखादी व्यक्ती ही मधुमेह आहे. तर रक्तातलं साखरेचं प्रमाण तपासताना हे फार गरजेचं आहे की उपाशीपोटी आणि जेवणानंतरचं 2 वेळाचं रक्तातलं साखरेचं प्रमाण तपासणं. जर तुम्हाला निदान करायचं असेल, जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीला सांगायचं असेल की या व्यक्तीला मधुमेह आहे, तर त्या व्यक्तीने उपाशीपोटी आणि जेवणानंतर असं दोन्ही वेळेस मधुमेह किंवा रक्तातलं साखरेचं प्रमाण तपासणं हे खूप गरजेचं आहे. याचं कारण सांगतो की बऱ्याच वेळेस असं होतं की रँडम ब्लड शुगर तपासली जाते आणि दिसतं की साधारणपणे शुगर ही किंवा रक्तातलं साखरेचं प्रमाण हे 100 ते 150 आहे. त्यावेळेस कुठलाही डॉक्टर हा डायग्नोज करू शकत नाही, निदान करू शकत नाही. आणि अशा वेळेस गैरसमज असे पसरतात की रुग्ण किंवा तो रुग्ण म्हणणार नाही, तो माणूस, ती व्यक्ती असं समजते की माझं रक्तातलं साखरेचं प्रमाण हे नॉर्मल आहे, मला मधुमेह नाही. पण बऱ्याचशा गाईडलाईन्स किंवा बऱ्याचशा संस्था, बऱ्याचशा सोसायटीज, बरेचसे असोसिएशन्स त्यांनी दिलेली व्याख्या जी आहे त्या व्याख्येनुसार जर रक्तातलं साखरेचं प्रमाण उपाशीपोटी आणि जेवणानंतर हे जर वाढलेलं असेल 2 वेळेसचं
किंवा दोन्ही वेळेसचं किंवा एखाद्या जरी वेळेसचं तरीसुद्धा त्या व्यक्तीला आपण मधुमेह असं म्हणतो. मग ते कितपत वाढलेलं असावं, तर उपाशीपोटी साधारणपणे 140पेक्षा जर जास्त असेल आणि जेवणानंतर म्हणजेच 2 तास 1.5 ते 2 तासानंतर तुमच्या जेवणानंतर जर रक्तातलं साखरेचं प्रमाण हे 200पेक्षा जास्त असेल तर असं समजलं जातं की त्या व्यक्तीला मधुमेह झालेला आहे. आता काही जर तुम्ही बघितलं तर हा नंबरचा गेम आहे. मी लिहिलेलं आहे बघा, नॉर्मल व्हॅल्यूज ह्या साधारणपणे 70 ते 100 जर असेल तर ती नॉर्मल, पण 100पेक्षा जास्त असेल आणि 126पर्यंत जर असेल तर त्याला मधुमेहाची पूर्वस्थिती असं म्हणतो. मी तुम्हाला दुसरी स्लाईड्स दाखवतो, त्यानुसार तुम्हाला कळेल की साधारणपणे कुठली व्यक्ती ही मधुमेही समजावी किंवा कुठली व्यक्ती ही मधुमेहाच्या पूर्वस्थितीत आहे असं समजावी. कारण तुम्ही जर रँडम शुगर तपासलीत तर बऱ्याच वेळेस आपण मधुमेहाच्या पूर्वस्थितीतल्या व्यक्तीला ओळखू शकत नाही किंवा त्याला डिटेक्ट करू शकत नाही, डायग्नोज करू शकत नाही. आणि म्हणूनच 2 वेळाची तपासणी म्हणजेच उपाशीपोटी आणि जेवणानंतरचं करणं खूप गरजेचं आहे. आता तुम्ही जर बघितलं तर उपाशीपोटी ही साधारणपणे 126पेक्षा जास्त असेल आणि जेवणानंतरची जर 200पेक्षा जास्त असेल तर त्या व्यक्तीला मधुमेह झाला असं समजलं जातं. तीच जर व्यक्ती किंवा एखादी व्यक्ती जर उपाशीपोटी 100 ते 125 असेल आणि जर जेवणानंतरची 140 ते 199पर्यंत जर त्याची रक्तातलं साखरेचं प्रमाण असेल तर त्या व्यक्तीला मधुमेहाची पूर्वस्थिती आहे असं समजलं जातं. आणि मधुमेहाची ज्या पूर्वस्थिती असते, ज्या व्यक्तींना त्यांना भविष्यात मधुमेह होण्याची शक्यता असते, त्या व्यक्तींनी जर आजपासूनच जीवनशैली बदलली तर कदाचित भविष्यामध्ये होणारा मधुमेह ते टाळू शकतात. आणि म्हणूनच बऱ्याचशा अशा व्यक्ती आहेत ज्या की मधुमेहाच्या पूर्वस्थितीत आहात, त्या व्यक्तींना डिटेक्ट करणं, डायग्नोज करणं हे खूप गरजेचं आहे. तुम्ही कदाचित वाचलं असेल किंवा बऱ्याच वेळेस डॉक्टरांचे लेख येतात 14 नोव्हेंबरला वर्ल्ड डायबिटीज डेच्या दिवशी, की साधारणपणे मधुमेह रुग्णांचं प्रमाण हे वाढलेलं आहे. पण कितपत वाढलेलं आहे? साधारणपणे 11 ते 12% एवढं वाढलेलं आहे. म्हणजे असं म्हणतात आणि विनोदानं असंही म्हणतो मी की मधुमेह कदाचित जगातली भारत ही राजधानी होईल. कारण मॅक्झिमम मधुमेहाचे रुग्ण हे पूर्ण जगाशी जर कम्पेअर केले तर भारतात आहेत. आणि हे रुग्णांबरोबरच कदाचित मधुमेहाच्या पूर्वस्थितीतले असलेले रुग्णसुद्धा भरपूर असतील. आणि ते जर आपण डिटेक्ट करू शकलो तर कदाचित त्यांना भविष्यामध्ये होणारा मधुमेह हा आपण टाळू शकतो. आणि म्हणूनच उपाशीपोटी आणि जेवणानंतरची ही जर 2 वेळेची रक्तातली साखरेची प्रमाण किंवा तपासणी केलीत तर नक्कीच ती व्यक्ती मधुमेहाच्या पूर्वस्थितीतली आहे किंवा मधुमेह झालेला आहे हे आपण ओळखू शकतो. तिसरी जी तपासणी आहे त्याला HbA1c असं म्हणतात. HbA1cचा अर्थच असा आहे की ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिन. याच्यानंसुद्धा डायग्नोसिस होतं, याच्यानंसुद्धा मधुमेहाचं निदान होतं. जर रक्तातलं साखरेचं प्रमाण हे कमी असेल तर मागच्या 3 महिन्यातली शुगरसुद्धा त्याची कमी असते. ती किती कमी असावी? समजा 5.6पेक्षा जर कमी असेल तर साधारणपणे नॉर्मल असं समजलं जातं. पण 5.7पेक्षा जास्त, 6.4पेक्षा कमी जर असेल पर्सेंटेज वाईज HbA1c म्हणजेच मागच्या 3 महिन्यातलं त्याचं रक्तातलं साखरेचं प्रमाण त्या व्यक्तीच्या जर असेल तर त्याला मधुमेहाची पूर्वस्थिती असं म्हटलं जातं. आणि जर 6.5पेक्षा किंवा 6.4पेक्षा जर रक्तातलं साखरेचं प्रमाण हे पर्सेंटेज वाईज जास्त असेल तर त्या व्यक्तीला मधुमेह झालेला आहे असं निदान केलं जातं. म्हणजेच HbA1c, उपाशीपोटी आणि जेवणानंतरची रक्तातलं साखरेचं प्रमाण हे तपासणं खूप गरजेचं आहे. फार्मासिस्ट म्हणून तुम्ही हे रुग्णांना सांगणं गरजेचं आहे की नुसतंच रँडम शुगर तपासणं हे गरजेचं नाही, तर उपाशीपोटी आणि जेवणानंतरचं आणि शक्य झालं तर 3 महिन्याचा ॲव्हरेज म्हणजेच HbA1c किंवा ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिन हे सुद्धा तपासणं खूप गरजेचं आहे. आणि हे जर तपासलं तरच निदान होऊ शकेल, तरच आपण सांगू शकू की ती व्यक्ती मधुमेह आहे किंवा मधुमेहाच्या पूर्वस्थितीत आहे किंवा त्या व्यक्तीला मधुमेह नाही. म्हणून मधुमेहाचं निदान करताना खूप गरजेचं आहे की उपाशीपोटी, जेवणानंतर आणि 3 महिन्याचं ॲव्हरेज तपासणं गरजेचं आहे. आपण थोडक्यात बघूया मधुमेहाचे प्रकार कोणते. हे मधुमेहाचे प्रकार जाणून घेणं खूप गरजेचं आहे, कारण याबद्दलसुद्धा बरेचसे गैरसमज आहेत की मधुमेहाचा प्रकार काय आहे. किंवा बरेचसे रुग्ण आम्हाला विचारतात की तुम्ही माझा मधुमेह हा कुठल्या प्रकारात मोडतो. तर साधारणपणे मधुमेहाचे 2 प्रकार आहेत. एक आहे टाईप 1 आणि दुसरा आहे टाईप 2. तिसरा जो प्रकार आहे तो गरोदरपणामधला मधुमेह. गरोदरपणातला म्हणजे एखादी स्त्री जर गरोदर असेल तर तिच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण जर वाढलं असेल तर त्या मधुमेहाला गरोदरपणातील मधुमेह असं म्हटलं जातं. पण बऱ्याच वेळेस आपण जे मधुमेहाचे रुग्ण बदलतो त्यांचं वर्गीकरण एक तर टाईप 2 किंवा टाईप 1 असं केलं जातं. मॅक्झिमम नंबर ऑफ पेशंट्स, जगातील सगळ्यात जास्त पेशंट्स किंवा रुग्ण मधुमेहाचे हे टाईप 2 मधले असतात आणि टाईप 1 हे खूप कमी. पण काय फरक आहे या दोन्हीमधला? दोन्हीमध्ये सुद्धा रक्तातलं साखरेचं प्रमाण हे वाढलेलंच असतं,
पण टाईप 1मध्ये जर तुम्ही बघाल तर इन्सुलिनचा स्त्राव होत नाही. आता हे इन्सुलिन काय आहे? हे एक संप्रेरक आहे, हे एक हार्मोन आहे जे की गरज पडते, ज्यामुळे की तुमच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण हे नियंत्रित ठेवलं जातं. पण दुर्दैवाने काही रुग्णांमध्ये या इन्सुलिनचा स्त्राव होत नाही आणि त्यामुळे रक्तातलं साखरेचं प्रमाण हे वाढलेलं असतं. ज्या रुग्णांमध्ये इन्सुलिनचा स्त्रावच होत नाही ते रुग्ण म्हणजे टाईप 1चे रुग्ण. आणि सुदैवानं हे रुग्ण किंवा या रुग्णांची संख्या ही खूप कमी आहे. पण टाईप 2 किंवा मॅक्झिमम नंबर ऑफ पेशंट्स जे आहेत ते टाईप 2मधील आहेत आणि त्यांची संख्या ही जास्त आहे. पण त्यांच्यात काय होतं तर त्यांच्यात इन्सुलिनचा स्त्राव होतो, पण ते इन्सुलिन व्यवस्थित कार्य करत नाही. आणि इन्सुलिन का कार्य करत नाही तर त्यांची बदललेली जीवनशैली. तर हा मेन फरक आहे या दोन प्रकारामधला, या दोन मधुमेहाच्या प्रकारामधला. टाईप 1 ज्यामध्ये की इन्सुलिनचा स्त्राव होत नाही आणि त्याच्यामुळे रक्तातलं साखरेचं प्रमाण हे वाढलेलं असतं, आणि टाईप 2 ज्यामध्ये इन्सुलिनचा स्त्राव होतो पण तो व्यवस्थित काम करत नाही, इन्सुलिन हे व्यवस्थित काम करत नाही आणि त्याच्यामुळे रक्तातलं साखरेचं प्रमाण हे वाढलेलं असतं. तर हे दोन प्रकार जाणून घेणं खूप गरजेचं आहे. याचं कारण असं की त्याच्यावरच त्याची ट्रीटमेंट अवलंबून असेल, त्याच्यावरच त्याची जी काय आपण इन्सुलिन वापरायचं किंवा नाही हे जे ठरवतात डॉक्टर्स, ते केवळ त्याच्या वर्गीकरणानंतर, त्याच्या क्लासनंतर, त्याच्या प्रकारानंतर. समजा एखाद्या व्यक्तीला जर टाईप 1 असेल तर त्या व्यक्तीला इन्सुलिन देण्याशिवाय पर्याय नाही. पण एखादी व्यक्ती जर टाईप 2ची असेल तर कदाचित त्याला औषध गोळ्या किंवा इन्सुलिन न घेतासुद्धा त्याच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण हे नियंत्रित ठेवलं जाऊ शकतं. आणि म्हणूनच मधुमेहाचे प्रकार कोणते हे माहीत असणं खूप गरजेचं आहे. मधुमेहाचे प्रकार कोणते हे माहीत असणं गरजेचं आहे. मधुमेहाचं निदान कसं केलं जातं हे माहीत असणं गरजेचं आहे. पण त्याचबरोबर मधुमेहाबद्दलचे गैरसमज दूर करणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे. हे जर गैरसमज काय आहेत हे तुम्हाला कळले तर तुम्हीसुद्धा शास्त्रोक्त माहिती असल्यामुळे लोकांचे किंवा रुग्णांचे गैरसमज तुम्ही दूर करू शकता. हे काही 5-6 गैरसमज आहेत आणि मी हे जे काढलेत हे पेशंट्सकडून किंवा रुग्णांकडूनच काढलेत. ते रुग्णच म्हणतात बऱ्याच वेळेस. आता पहिला गैरसमज जर तुम्ही वाचला तर तुमच्या लक्षात येईल की मधुमेह साखर खाल्ल्याने होतो का. बऱ्याच जणांचा असा समज आहे की साखर खाल्ल्यानंतरच रक्तातली साखरेचे प्रमाण वाढते, किंवा एखादा व्यक्ती जर कंटिन्युअस साखर खात असेल, गोड पदार्थ खात असेल तर त्याला मधुमेह होतो. हा फार मोठा गैरसमज आहे किंवा हा गोड गैरसमज आहे. साखर खाल्ल्याने मधुमेह होत नाही. तुमच्या जीवनशैलीमुळे आपण बघूया कारणं कुठली कुठली आहेत. त्या कारणांमध्ये असं नाही आहे की फक्त साखर खाल्ल्यामुळे मधुमेह होतो. कारण पेशंट काय म्हणतात की सर मी कधीच साखर खात नव्हतो, मला साखर आवडतसुद्धा नाही, तरीसुद्धा माझ्या रक्तातलं साखरेचं प्रमाण हे वाढलेलं कशामुळे आहे. तर त्याचं कारणच वेगळे आहेत. कारण मधुमेह होण्याची कारणं ही वेगळे वेगळे आहेत. साखर खाल्ल्याने मधुमेह होत नाही हे पण खरं आहे की जर मधुमेह झालेला असला तर साखर न खाणं हे सगळ्यात उत्तम. पण साखर खाल्ल्यामुळे मधुमेह होतो हा फार मोठा गैरसमज आहे. दुसरा गैरसमज आहे की मधुमेह हा फक्त वयस्कर लोकांनाच होतो. पूर्वी असं समजलं जायचं की 40-50मध्येच तुमच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण हे तपासून घ्यावं, पण आता तसं राहिलं नाही. माझ्याकडे बरेचसे असे पेशंट्स आहेत जे की 25शीत आणि 20शीत आहेत. बरेचसे तर असे पेशंट्स आहेत जे की 11वी-12वीचे स्टुडंट्स आहेत, त्यांचेसुद्धा रक्तातलं साखरेचं प्रमाण वाढलेलं आहे. म्हणजे बदललेली जीवनशैली याच्यामुळे वाढलं आहे. आणि म्हणून हा फार मोठा गैरसमज आहे की वयस्कर लोकांना किंवा वय झालेल्या लोकांनाच मधुमेह होतो किंवा त्यांच्याच रक्तातलं साखरेचं प्रमाण हे वाढलं जातं. तिसरा जो आहे तो मधुमेहाची तपासणी करणं म्हणजे हात दाखवून अवलक्षण. तुमच्याकडेही बरेचसे पेशंट्स येत असतील जे औषध गोळ्या तुम्ही डिस्पेन्स करत असाल, त्यावेळेस ते म्हणत असतील की आम्ही जर रक्तातलं साखरेचं प्रमाण कदाचित तपासलंच नसतं तर हा गोळ्याचा ससेमेरा आमच्या पाठीमागे लागला नसता. पण हे चुकीचं आहे. हात दाखवून अवलक्षण मधुमेहाची तपासणी करणं म्हणजे हे चुकीचं आहे. कारण जर तुम्ही मधुमेहाची तपासणी केली आणि दुर्दैवाने तुमच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण हे वाढलेलं असेल तर ते कंट्रोलमध्ये ठेवून, ते नियंत्रित ठेवून कदाचित होणारे दुष्परिणाम तुम्ही टाळू शकता. म्हणून मधुमेहाची तपासणी करणं किंवा रक्त तपासून घेणं हे हात दाखवून अवलक्षण नव्हे. हा फार मोठा गैरसमज आहे. कारण बऱ्याच लोकांना आम्ही ज्यावेळेस सांगतो की तुम्ही तुमच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण तपासून घेणं गरजेचं आहे, कारण तुमच्या आईवडिलांना आहे, तुमच्या भावाला आहे, तुमच्या काकाला आहे, त्यावेळेस ते असं म्हणतात की मला लक्षणं काही नाहीत, मला त्रास काही नाही आहे. आणि समजा मी चेक केली आणि माझी शुगर, माझ्या रक्तातलं साखरेचं प्रमाण हे 250-300 जर सुरू झालं तर तुम्ही औषध गोळ्या सुरू करणार. मग मी आज जर तपासलंच नाही, त्याचा अर्थ असा की मी जर तपासलं नाही तर तुम्ही औषध गोळ्या देणार नाहीत आणि मी असाही निरोगीच आहे असंही मला लक्षणं नाहीतच. मग हात दाखवून अवलक्षण करूच कशाला. पण हा फार मोठा गैरसमज आहे. लोकांनी स्वतःहून मधुमेहाची तपासणी करून घेणं गरजेचं आहे आणि हे क्लिअर करून घेणं गरजेचं आहे की आपली शुगर ही नॉर्मल आहे किंवा मधुमेहाच्या पूर्वस्थितीत आहोत किंवा मधुमेह झालेला आहे किंवा नाही. रक्तातली साखर वाढलेली असूनही आजारी असल्यासारखं वाटत नाही, मग औषध गोळ्या घ्यायची गरजच काय. बऱ्याच वेळेस आपल्याकडे पेशंट्स येतात असतील आणि ते गोळ्या घेतसुद्धा नसतील. ते का घेत नाहीत त्याचं कारणच असं की आपल्याकडे एक समज आहे की जर त्रास झाला तरच डॉक्टरांकडे जायचं
आणि मधुमेहामध्ये सगळ्यात भयावह हेच आहे की बऱ्याचशा रुग्णांना लक्षणे नसतात. लक्षणे जरी नसली तरी तुमच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण हे वाढलेलं असतं आणि त्या वाढलेल्या साखरेच्या प्रमाणामुळेच, रक्तातल्या साखरेच्या प्रमाणामुळेच तुम्हाला कदाचित दुष्परिणाम होऊ शकतात. आणि हे दुष्परिणाम टाळण्यासाठी म्हणून तुम्हाला औषध गोळ्या दिल्या जातात आणि या औषध गोळ्या जर तुम्ही घेतल्या नाहीत तर कदाचित भविष्यामध्ये तुम्हाला दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. म्हणून हाही फार मोठा गैरसमज आहे की लक्षणे नाहीत पण रक्तातलं साखरेचं प्रमाण वाढलेलं आहे, त्रास जरी काही नसेल तरी तुम्ही औषध गोळ्या घेऊन तुमच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण हे नियंत्रित ठेवणं खूप गरजेचं आहे. नंतरचा आहे निरोगी जीवन मधुमेहासह जगता येत नाही. हा फार मोठा गैरसमज आहे. बऱ्याचशा रुग्णांना असं वाटतं की आता माझ्या रक्तातलं साखरेचं प्रमाण वाढलं याचा अर्थ मी निरोगी जीवन जगू शकत नाही. हे फार मोठा गैरसमज आहे. तुम्ही जर बघितलं कदाचित बरेचसे असे पेशंट्स असतील जे 20-30 वर्षापासून औषध गोळ्या घेतात, कदाचित इन्सुलिन घेतात, पण त्यांचं आयुष्य हे निरोगी आहे. त्यांनी रक्तातलं साखरेचं प्रमाण हे नियंत्रित ठेवलं आहे, त्यांना दुष्परिणाम नाहीत आणि इतर व्यक्तींप्रमाणेच, इतर सब्जेक्ट्सप्रमाणेच ते सुद्धा आपलं जीवन हे निरोगी जगत आहेत. म्हणजे मधुमेहासह सुद्धा निरोगी जीवन जगता येतं, फक्त आणि फक्त मधुमेह नियंत्रित ठेवला तरच. आणि सगळ्यात शेवटचं, मधुमेह टाळता येत नाही किंवा मधुमेहाचा दुष्परिणाम टाळता येत नाही. या दोन्ही गैरसमज आहेत. मधुमेह टाळता येतो का? तर हो, तुम्हाला भविष्यात होणारा मधुमेह हा टाळू शकता. आणि दुसरी गोष्ट, मधुमेहाचे दुष्परिणाम टाळता येतात का? तर हो, मधुमेहाचे दुष्परिणामसुद्धा टाळू शकता जर तुम्ही तुमचा मधुमेह नियंत्रित ठेवलात तर. तर हे सगळे गैरसमज आहेत आणि हे गैरसमज हे व्यक्तींपर्यंत किंवा त्या लोकांपर्यंत जाणं खूप गरजेचं आहे. आणि फार्मासिस्ट म्हणून तुमचासुद्धा हा यात फार मोठा रोल आहे की तुम्ही हे गैरसमज हे लोकांचे दूर करू शकता. आपण मधुमेहाबद्दलचे गैरसमज बघितले, मधुमेहाचं निदान कसं व्हावं हे बघितलं, रक्तातलं साखरेचं प्रमाण 2 वेळा का चेक करणं हेही बघितलं. पण आता आपण बघूया की मधुमेहाची कारणे कोणती किंवा लक्षणे कोणती. तर मधुमेहाची कारणेमध्ये मी तुम्हाला पहिल्यांदाच गैरसमज सांगितला जो की गोड गैरसमज आहे, साखर खाल्ल्याने मधुमेह होत नाही. तर मधुमेह होतो कशामुळे? मधुमेह होण्याचं मेन जे कारण आहे ते आहे अनुवंशिकता. तुमच्या घरामध्ये जर कोणाला मधुमेह असेल, आई, वडील, काका किंवा मामा, तर तुम्हाला कदाचित मधुमेह होण्याची शक्यता असते. दिस इज जस्ट बिकॉज ऑफ जेनेटिक्स. आपलं जेनेटिक्स तसं असल्यामुळे कदाचित, जीन्स तसे असल्यामुळे कदाचित त्या व्यक्तीला मधुमेह होण्याची शक्यता असते. पहिलं आहे अनुवंशिकता. दुसरं आहे जीवनशैली बदल. तुमच्या लाईफस्टाईल मॉडिफिकेशनमुळे तुम्हाला हा मधुमेह होण्याची शक्यता आहे. तर या लाईफस्टाईल मॉडिफिकेशनमध्ये काय काय येतं? तर स्थूलपणा. आणि स्थूलपणा किंवा ओबेसिटी किंवा तुमचं वजन हे कशामुळे वाढतं? तर तुमची जीवनशैली बदल असल्यामुळे. म्हणजे आहार व्यवस्थित नाही किंवा व्यायामाचा अभाव आहे. तुम्ही जर आहार हा जंक फूड किंवा फास्ट फूड घेत असाल तर नक्कीच तुमचं वजन वाढेल, स्थूलता येईल, ओबेसिटी येईल आणि त्यामुळे तुम्हाला मधुमेह होण्याची शक्यता असते. दुसरं, जर व्यायामाचा अभाव असेल तर, तुम्ही जर रेग्युलर एक्सरसाइज करत नसाल तर. आता एक्सरसाइज म्हणजे जिममध्ये जायची गरज नाही. रेग्युलर तुम्ही फक्त वॉकिंग जरी ठेवलं 30 ते 45 मिनिटाचं तरीसुद्धा मोर दॅन सफिशियंट आहे. त्यामुळे सुद्धा व्यायाम होतो, त्यामुळे सुद्धा तुमचं वजन संतुलित राहू शकतं आणि तुम्ही होणारा मधुमेह हा टाळू शकता. तर मधुमेह होण्याची कारणं कोणती आहेत? एक आहे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, ज्यामध्ये की व्यायामाचा अभाव असणे आणि आहार व्यवस्थित नसणे. आणि दुसरी आहे अनुवंशिकता. तिसरं जे कारण आहे ते आहे मानसिक ताणतणाव. कारण बऱ्याच वेळेस आम्ही ज्यावेळेस पेशंट बघतो त्यावेळेस ते म्हणतात की तुम्ही कारणं सांगता अनुवंशिकता, माझ्या घरात कोणालाही मधुमेह नाही. दुसरं कारण सांगता तुम्ही की व्यायामाचा अभाव असणे किंवा आहार व्यवस्थित नसणे, माझा आहार एकदम व्यवस्थित आहे आणि मी दररोज व्यायाम करतो तरीसुद्धा मला मधुमेह का झाला? तर हे तिसरं कारण आहे ज्यामुळे की बऱ्याचशा रुग्णांना मधुमेह होतो, तो आहे मानसिक ताणतणाव. आणि मानसिक ताणतणावासाठी म्हणूनच सांगितलं जातं की मेडिटेशन, योगा तुम्ही दररोज करणं गरजेचं आहे. तुम्ही जर मेडिटेशन आणि योगा केलं तर नक्कीच तुम्ही तुमचा मानसिक ताणतणाव हा हँडल करू शकता, हाताळू शकता व्यवस्थितरित्या आणि तुम्हाला होणारा मधुमेह हा टाळू शकता. तर मानसिक ताणतणाव हे सुद्धा फार मोठं कारण आहे मधुमेह होण्याचं. तर अनुवंशिकता आहे, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन किंवा जीवनशैली बदल आहे आणि त्याचबरोबर मानसिक ताणतणाव ही कारणं आहेत मूळ मधुमेह होण्याची. आणि तुम्ही जर बघितलं तर ही सगळी टाळू शकता. तुम्ही तुमची लाईफस्टाईल मॉडिफाय करू शकता, तुम्ही आहार व्यवस्थित ठेवू शकता, तुम्ही वजन संतुलित ठेवू शकता, तुम्ही मानसिक ताणतणाव टाळू शकता आणि हे जर टाळलं तर नक्कीच तुम्ही मधुमेहसुद्धा टाळू शकता. म्हणून कारणं काय आहेत मधुमेहाची हे माहीत असणं खूप गरजेचं आहे. दुसरं आहे लक्षणं, की एखाद्या व्यक्तीला जर रक्तातलं साखरेचं प्रमाण तपासायचं नसेल तर केवळ लक्षणांवरून कसं ओळखायचं की एखादी व्यक्तीला रक्तातलं साखरेचं प्रमाण हे वाढलेलं असू शकतं? तर वारंवार लघवीला जावं लागणे, वजन कमी होणे, भूक जास्त लागणे किंवा बऱ्याच रुग्णांचं किंवा बऱ्याच पेशंट्सचं जखम जुळून येत नाही, बऱ्याच रुग्णांना अंगावर खाज सुटते,
या सगळ्या लक्षणांवरून कदाचित तुम्ही ओळखू शकता की रक्तातलं साखरेचं प्रमाण हे वाढलेलं आहे आणि रक्तातलं साखरेचं प्रमाण हे चेक करून घेऊ शकता. पण तुम्ही जर शेवट त्या स्लाईडच्या बाजूचा जर भाग बघितलात तर 50% रुग्णांना 50% मधुमेहींना एकही लक्षण नसतं. म्हणजे बऱ्याच वेळेस असे आम्ही पेशंट्स बघतो की ज्यांच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण हे 250-300 पर्यंत गेलेलं आहे, पण त्यांना एकही लक्षण नाही. म्हणजे वारंवार लघवीला जावं लागत नाही, त्यांचं वजन कमी होत नाही, त्यांना जर जखम झाली तर ती जुळूनसुद्धा येते. पण याचा अर्थ त्यांच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण वाढलेलं नाही आहे का? तर वाढलेलं आहे. त्यांना होणारे दुष्परिणाम कदाचित ते टाळू शकतील आणि म्हणूनच औषध गोळ्या गरजेच्या आहेत, म्हणूनच मधुमेह नियंत्रित ठेवणं हे गरजेचं आहे. तर 50% मधुमेहींना लक्षणे नसतात तरीसुद्धा रक्तातलं साखरेचं प्रमाण हे वाढलेलं असतं. सायंटिफिक जर्नलमध्ये आमच्या बऱ्याच वेळेस रूल ऑफ 50 असं सांगितलं जातं. 50चा एक रूल आहे मधुमेहाच्या बाबतीत. तर तो रूल ऑफ 50 काय आहे? पहिलं 50 आपण बघितलं, 50% मधुमेही रुग्णांना लक्षणे नसतात. आता दुसरा रूल ऑफ 50 काय सांगतो? 50% रुग्ण हे माहीत असूनही तपासणी करत नाहीत आणि त्यांच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण हे वाढलेलंच असतं. आता तिसरा रूल ऑफ 50 काय सांगतो? बरेच जण तपासणी करतात पण औषध गोळ्या घेत नाहीत, कारण तर लक्षणे नाहीत, मला काही त्रास नाही. तर हा 50% रुग्णांचा भाग आहे. पुन्हा नंतरचा 50%चा रूल असा आहे की बरेच जण औषध गोळ्या घेतात पण ते रेग्युलर घेत नाहीत, ते रेग्युलर तपासणी करत नाहीत आणि त्याच्यामुळे त्यांचा मधुमेह नियंत्रित येत नाही. तर असा एक रूल ऑफ 50 आहे मधुमेहामध्ये. म्हणजे 50% रुग्णांना लक्षणं नाहीत, 50% तपासणी करतात पण औषध गोळ्या घेत नाहीत, 50% औषध गोळ्या घेतात पण ते रेग्युलर तपासणी करत नाहीत आणि रेग्युलर औषध गोळ्या घेत नाहीत. तर या सगळ्या 50% आपल्याला एकत्रितपणे मधुस्नेही करायचं आहे. माझी जर टॅगलाईन बघितली तुम्ही तर मधुमेही नव्हे मधुस्नेही व्हा असं आहे. मधुस्नेहीचा अर्थच असा आहे की मधुमेहाबद्दल शास्त्रोक्त माहिती जाणा आणि मधुमेह नियंत्रित ठेवा व मधुमेहासह निरोगी जीवन जगा. म्हणजे मधुमेही झाल्यानंतर फ्रस्ट्रेट होण्यापेक्षा किंवा मलाच का झाला असं म्हणण्यापेक्षा सुद्धा तुम्ही मधुमेहाबरोबर सुद्धा शास्त्रोक्त माहिती घेऊन निरोगी जीवन हे थ्रूआउट लाईफ जगू शकता. फक्त थोडीशी शास्त्रोक्त माहिती असणं गरजेचं आहे. तर या सगळ्या 50%ांना ज्यांना तपासणी नाही, जे रेग्युलर औषध गोळ्या घेत नाहीत, जे रेग्युलर औषध गोळ्या न घेता तपासणीसुद्धा व्यवस्थित करत नाहीत, अशा सगळ्यांना आपण मधुस्नेही करू शकतो. फक्त तुमची थोडीशी मदत गरजेची आहे. तुम्ही ही शास्त्रोक्त माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. गैरसमज हे दूर करणं खूप गरजेचं आहे. तर आपण पाहिली लक्षणं, कारणं, मधुमेहाचे प्रकार आणि मधुमेहाचं निदान कसं केलं जातं. आता आपण वळूया मधुमेहाच्या उपचाराकडे. जो उपचार तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे कदाचित. मधुमेहाच्या उपचारामध्ये मधुमेहाचा उपचार हा चौकोनी असतो. तर या चौकोनामध्ये 4 कोन कोणते कोणते आहेत? तर पहिला जो आहे तो आहे आहार, दुसरा जो आहे तो आहे व्यायाम, तिसरा जो आहे तो डॉक्टरांनी दिल्या गेलेल्या औषध गोळ्या किंवा तुम्हाला जर इन्सुलिन दिले गेले असेल तर ते, आणि सगळ्यात शेवटचा जो आधारस्तंभ आहे किंवा जो कोन आहे त्या चौकोनातला तो आहे मधुमेहाबद्दलची शास्त्रोक्त माहिती. हे जर चौकोनी व्यवस्थित वापरले गेले, हे 4ही कोन जर व्यवस्थित वापरले गेले तर नक्कीच तुम्ही तुमचा मधुमेह नियंत्रित ठेवू शकता. होतं काय सांगतो तुम्हाला की बऱ्याच वेळेस पेशंट दिलेल्या औषध गोळ्या नियमाने घेतो पण आहार व्यवस्थित नसतो. बऱ्याच वेळेस आहारही व्यवस्थित असतो, गोळ्याही व्यवस्थित घेतल्या जातात पण व्यायाम केला जात नाही. बऱ्याच वेळेस हे तिन्ही कोन व्यवस्थित असतात पण त्याला मधुमेहाबद्दलची शास्त्रोक्त माहिती नसते. म्हणजे रेग्युलर तपासणी करणं का गरजेचं आहे हे माहिती नसतं. आणि हे जर 4ही कोनापैकी एखादा जरी कोन चुकला तरी त्याचा मधुमेह नियंत्रित होत नाही. आणि हा मधुमेह नियंत्रित होण्यासाठी म्हणूनच हे 4ही कोन किंवा हे 4ही आधारस्तंभ हे खूप महत्त्वाचे आहेत. पहिला आहे आहार, दुसरा आहे विहार किंवा व्यायाम, तिसरा आहे मधुमेहाबद्दल मिळालेली किंवा तुमच्या डॉक्टरांनी दिली गेलेली औषध गोळ्या किंवा इन्सुलिन, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मधुमेहाबद्दल शास्त्रोक्त माहिती असणं. तर हे चौकोनी जर तुम्ही व्यवस्थित ट्रीटमेंट दिलीत तर नक्कीच मधुमेह हा नियंत्रित ठेवू शकता आणि मधुमेहामुळे होणारे दुष्परिणामसुद्धा तुम्ही टाळू शकता. आपण थोडक्यात बघूया 2 आधारस्तंभ जे की खूप महत्त्वाचे आहेत. पहिला आहे आहार आणि दुसरा आहे व्यायाम. तर आहार कसा असावा याबद्दलसुद्धा बरेचसे गैरसमज आहेत की आहार 1 वेळाच असावा, आहार 2 वेळाच असावा, आहार जर कमी घेतला तर कदाचित रक्तातलं साखरेचं प्रमाण हे माझं कमी येईल. पण हे सगळे गैरसमज आहेत. आहार हा चौकोनी असावा, आहार हा चौरस असावा. या चौरसामध्ये सगळे रस येतात. फक्त गोड रस किंवा मधुर रस तुम्ही टाळणं गरजेचं आहे. जर तुम्ही मधुमेह असाल तर. तुम्हाला जर मधुमेह नसेल तर तुम्ही गोड खायला हरकत नाही. पण जर मधुमेह असेल, रक्तातलं साखरेचं प्रमाण वाढलेलं असेल तर तुम्ही गोड किंवा मधुर रस हा टाळणं गरजेचं आहे. तर हा चौकोनी किंवा चौरस आहार कसा असावा? तर जेवण हे साधारणपणे तुम्हाला लागणाऱ्या कॅलरीज, तुम्हाला लागणाऱ्या ऊर्जा दिवसभराच्या तेवढ्याच असतात. त्याची फक्त विभागणी करणं खूप गरजेचं आहे. डायबिटीसमधला डी काय शिकवतो तर डिसिप्लिन, आणि दुसरं डी काय शिकवतो तर डिव्हिजन.
तुमच्या आहाराचे डिव्हिजन, तुमच्या आहाराची विभागणी करणं खूप गरजेचं आहे. कारण तुम्हाला लागणाऱ्या ऊर्जा, तुम्हाला लागणाऱ्या कॅलरीज हा तेवढ्याच असतात, पण त्या लागणाऱ्या कॅलरीज ह्या जर व्यवस्थित विभागल्या गेल्या तर नक्कीच तुमच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण हे नियंत्रित ठेवू शकता. आता ही विभागणी करणं का गरजेचं आहे त्याचंही कारण सांगतो. बऱ्याच वेळेस तुम्ही असे पेशंट्स बघितले असतील, ते सांगतात की डॉक्टरांनी गोळ्या दिल्या होत्या, डॉक्टरांनी इन्सुलिन दिलं होतं आणि साधारणपणे 3:30-4 वाजता मला अंगाला थरकाप सुटतो किंवा घाम फुटतो. तर त्यावेळेस होतं काय, तर त्यावेळेस रक्तातलं साखरेचं प्रमाण हे कमी होतं आणि रक्तातलं साखरेचं प्रमाण कमी झालं की शरीराचा रिस्पॉन्स असा असतो की पुन्हा रक्तातलं साखरेचं प्रमाण हे वाढतं. ह्या नॉर्मल रिस्पॉन्स आहे आणि हे कमी जास्त जे रक्तातलं साखरेचं प्रमाण आहे हे जर कंटिन्युअस राहिलं तर तुम्हाला रक्तातली साखरेची तपासणी जेव्हा करता त्यावेळेस एक तर कमी येईल किंवा जास्त येईल आणि ज्यावेळेस तुम्ही ॲव्हरेज बघता, म्हणजेच आपण जे बघितलं HbA1c किंवा ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिन, ते ॲव्हरेज हे कधीच तुमचं कंट्रोलमध्ये येत नाही. आणि हे जे फ्लक्च्युएशन्स आहेत किंवा हे जे कमी जास्त होणं आहे रक्तातलं साखरेचं प्रमाण, हे जर थांबवायचं असेल तर चौकोनी जर जेवण केलं किंवा चौरस जेवण केलं, सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण, संध्याकाळी आणि रात्री, तर नक्कीच हे हायपोग्लायसिमिया किंवा हे रक्तातलं साखरेचं प्रमाण कमी होणं हे तुम्ही थांबवू शकता. आणि म्हणून हा चौकोनी आहार असणं किंवा आहाराची विभागणी करणं, आहाराचं डिव्हिजन करणं हे खूप गरजेचं आहे. तर आहार काय घ्यावा, कसा घ्यावा, यापेक्षासुद्धा कशा पद्धतीने घ्यावा हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून हे खूप मोठे गैरसमज आहेत की आहार 1 वेळाच करावा किंवा 2 वेळाच करावा. तर आहाराची विभागणी करणं हे खूप गरजेचं आहे आणि त्या आहाराची विभागणी करताना 3 वेळेस किंवा 4 वेळेस आहाराची विभागणी करणं खूप गरजेचं आहे. आपण बऱ्याच वेळेस रस्त्यावरून जाताना ट्रॅफिक सिग्नल्स फॉलो करतो, पण आहाराच्या बाबतीत कधी असे ट्रॅफिक सिग्नल आपण फॉलो केलेत का, तर नाही. पण हेच आहाराच्यासाठी लागणारा ट्रॅफिक सिग्नल आहे. लाल जे आहे ते पदार्थ तुम्ही टाळलेले पाहिजेत, म्हणजे मेदयुक्त पदार्थ किंवा ज्याच्यात कॅलरी जास्त आहेत किंवा फास्ट फूड आणि जंक फूड हे तुम्ही टाळणं गरजेचं आहे. काही पदार्थ किंवा काही आहार तुम्ही मर्यादित स्वरूपात घेऊ शकता. उदाहरण द्यायचं तर फळं, जर तुमच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण हे नियंत्रित असेल तर काही फळं काही प्रमाणात तुम्ही घेऊ शकता आणि रक्तातलं साखरेचं प्रमाणसुद्धा नियंत्रित ठेवू शकता. आणि जर तुम्ही फळं खाल्लं तर क्रायविंग जे आहे किंवा गोड खाण्याची जी इच्छा होते तीसुद्धा तुम्ही पूर्ण करू शकता. कारण बऱ्याच वेळेस पेशंट्स असं म्हणतात की डॉक्टर तुम्ही सांगतात की जीवनभर आम्हाला गोड खायचं नाही, मग आम्ही कधीच गोड खायचं नाही का, तर गोड खाऊ शकता. फळातला गोडपणा तुम्ही त्याचा आनंद तुम्ही घेऊ शकता. जर तुमच्या रक्तातल्या साखरेचं प्रमाण हे नियंत्रित असेल तर नक्कीच फळं खाऊन सुद्धा तुम्हाला जी लागणारी इच्छा आहे किंवा तुम्हाला वाटणारी इच्छा आहे गोड खाण्याची ती पूर्ण करू शकता. म्हणून काही प्रमाणात फळेसुद्धा खाऊन तुम्ही रक्तातलं साखरेचं प्रमाण जर नियंत्रित असेल तर ते घेऊ शकता. आणि सगळ्यात भरपूर प्रमाणात तुम्ही काय घेऊ शकता, तर हिरव्या कच्च्या पालेभाज्या. तर हे असं जर आहाराचं सिग्नल तुम्ही पाळलं आणि आहाराची विभागणी केलीत, कॅलरीज लागणाऱ्या तेवढ्याच ठेवल्यात, तर नक्कीच तुम्ही तुमचं वजन नियंत्रित ठेवू शकता आणि तुमचा मधुमेहसुद्धा नियंत्रित ठेवू शकता. तेलाबद्दलसुद्धा बरेच जणांचे गैरसमज आहेत. खाद्यतेल कुठलं चांगलं असावं, सोयाबीनचं वापरावं किंवा आता नवीन एक ट्रेंड निघाला आहे राईस ब्रानचं वापरावं. कुठलंही तेल चालतं. तेल हे सगळ्याच तेलाला काही ड्रॉबॅक्स आहेत आणि काही ॲडव्हान्टेजेस आहेत, काही फायदे आहेत, काही तोटे आहेत. आणि सगळ्यांचेच फायदे आपल्याला मिळवायचे असतील तर मिक्स केलेलं तेल हे सगळ्यात चांगलं. पण मिक्स केलेलं तेल हे तुम्ही घेऊ शकत नाही, ते इडिबल नसतं, त्याचा वास खूप उग्र येतो. म्हणून सजेशन असं दिलं जातं किंवा बरेचसे डॉक्टर्स असे सांगतात की एका महिन्यात सोयाबीनचं, दुसऱ्या महिन्यात राईस ब्रानचं, असं आलटून पलटून तुम्ही प्रत्येक तेल हे वापरू शकता. तर तेलाबद्दलची सुद्धा गैरसमज हे दूर होणं खूप गरजेचं आहे. तर आहाराच्या बाबतीत आपण जसं वाहतुकीचे नियम पाळतो तसेच आहाराच्या बाबतीतही नियम पाळले तर नक्कीच तुमचा मधुमेह तुम्ही नियंत्रित ठेवू शकता. आणि दुसरी गोष्ट, वजनसुद्धा नियंत्रित ठेवू शकता. दुसरा जो कोन आहे किंवा दुसरा जो आयाम आहे तो आहे विहार किंवा व्यायाम. आता आहार आणि व्यायाम हे जर बॅलन्स्ड असेल तर नक्कीच तुमचं वजन तुम्ही संतुलित ठेवू शकता, तुमचा मधुमेहसुद्धा नियंत्रित ठेवू शकता. आणि म्हणून हा बॅलन्स ठेवणं खूप गरजेचं आहे. म्हणूनच पहिल्यांदा मी सांगितलं की बरेचसे असे रुग्ण आहेत फक्त औषध गोळ्या घेतात, फक्त इन्सुलिन घेतात, पण आहार आणि व्यायामाकडे लक्ष नसतं. आणि ते जर लक्ष नसेल किंवा ते जर व्यवस्थित केलं नाही तर नक्कीच तुम्ही रक्तातलं साखरेचं प्रमाण हे नियंत्रित ठेवू शकत नाही. म्हणून आहार महत्त्वाचा आहे, त्याचबरोबर व्यायाम असणं सुद्धा खूप गरजेचं आहे. तर व्यायामाबद्दल आमच्याकडे एक प्रिन्सिपल सांगितलं जातं ते की फिट प्रिन्सिपल म्हणून आहे. आणि मी असं सांगतो की तुम्ही जर फिट हे प्रिन्सिपल पाळलं तर आयुष्यभर फिट राहू शकाल. तर हे फिट प्रिन्सिपल काय आहे, तर FIT आणि T. F म्हणजे फ्रिक्वेन्सी, किती वेळा करावी. I म्हणजे इंटेन्सिटी, किती तीव्रतेने व्यायाम करावा. T म्हणजे टाईप, कुठल्या प्रकारचा व्यायाम असावा. आणि T म्हणजे टाईम, तर किती वेळा व्यायाम करणं गरजेचं आहे. याबद्दल खूप गैरसमज आहे की व्यायाम करताना मी जिमच जॉईन केली गेली पाहिजे, हा फार मोठा गैरसमज आहे. घरी बसल्या बसल्यासुद्धा तुम्ही योगासनं केलीत, चांगल्या व्यवस्थितरित्या केलीत,
एखाद्या मार्गदर्शकाच्या खाली केलीत तर नक्कीच योगासनाचा सुद्धा फायदा तुम्हाला मिळू शकतो. पण जेव्हा तुम्ही व्यायाम करता, कुठलाही प्रकार चूज करता, तो प्रकार व्यवस्थितरित्या आणि रेग्युलर करणं खूप गरजेचं आहे. म्हणून हे फिट प्रिन्सिपल पाळणं खूप गरजेचं आहे. तर फिटमध्ये फ्रिक्वेन्सी काय सांगितली आहे, आठवड्यातून 5 वेळा व्यायाम करणं खूप गरजेचं आहे. 2 वेळाच्या सुट्ट्या सोडल्या तरी, तर आठवड्यातून किमान 5 वेळा व्यायाम करणं गरजेचं आहे. आठवड्यातले 7 दिवस केलेत वेल अँड गुड, पण जरी करू शकला नाहीत तरी आठवड्यातले किमान 5 वेळा व्यायाम करणं खूप गरजेचं आहे. ही फ्रिक्वेन्सी असावी. इंटेन्सिटी वैद्यकीय सल्ल्यानुसार हे खूप महत्त्वाचं आहे. कारण होतं काय, बऱ्याच वेळेस आम्ही ज्यावेळेस पेशंट्स बघतो त्यावेळेस त्यांना सांगितलं जातं की तुमची रक्तातलं साखरेचं प्रमाण हे वाढलेलं आहे, आता 250-300 आहे आणि उद्यापासून तुम्हाला आहारावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे, व्यायाम करणं गरजेचं आहे. माणूस हा फार पेटून उठतो की माझे रक्तातलं साखरेचं प्रमाण आहे, आता मला एका महिन्यात कमी करून दाखवायचं आहे आणि त्यासाठी म्हणून जिम जॉईन करणे किंवा धावणे, पळणे हे प्रकार सुरू होतात. तर तुम्ही कुठल्या तीव्रतेने व्यायाम करावं किंवा कुठल्या इंटेन्सिटीने व्यायाम करावं हे तुमचे फक्त वैद्यकीय तज्ज्ञ ठरवू शकतात. कारण होतं काय, बऱ्याच वेळेस मधुमेह हा फक्त मधुमेह नसतो किंवा रक्तातलं साखरेचं प्रमाण वाढलेलं आहे एवढंच नसतं. त्याबरोबर कदाचित त्या व्यक्तीला रक्तदाब असू शकतो, त्याबरोबरच कदाचित त्या व्यक्तीला दुसरेही कुठले आजार असू शकतात. आणि हे सगळं बघता वैद्यकीय सल्ल्यानुसार तुम्ही तुमची तीव्रता ठरवणं गरजेचं आहे. म्हणून आपण बऱ्याच वेळेस बातम्या ऐकतो किंवा बऱ्याच वेळेस न्यूजवर पाहतो की एखादा TV स्टार हा 24मध्ये किंवा 30मध्येच कोलॅप्स झाला जिममध्ये व्यायाम करता करता. याचं कारणच हे आहे की वैद्यकीय सल्ला घेतला गेला नव्हता. इंटेन्सिटी, कुठल्या इंटेन्सिटीनं तो व्यायाम करावा हे पाळलं गेलं नव्हतं आणि त्यामुळे हे दुर्घटना घडतात. म्हणून असं होऊ नये म्हणूनच वैद्यकीय सल्ला घेऊनच इंटेन्सिटी ठरवावी. आणि टाईप कुठला असावं, तर भरभर चालणे किंवा सायकलिंग करणे किंवा पोहणे, पळणे हे साधे व्यायामसुद्धा तुम्हाला फायदा देतात. हे साध्या व्यायामानं सुद्धा तुम्ही तुमचं वजन नियंत्रित ठेवू शकता, मधुमेह हा नियंत्रित ठेवू शकता. म्हणून टाईप कुठला असावा, तर भरभर चालणे किंवा पोहणे किंवा पळणे हे सुद्धा किंवा सायकलिंग करणे हे सुद्धा प्रकार तुम्हाला फायदे देऊ शकतात. आणि सगळ्यात शेवटी टाईम, दिवसातून किती वेळा व्यायाम करणं गरजेचं आहे किंवा किती वेळ व्यायाम करणं गरजेचं आहे, तर साधारणपणे 30 ते 45 मिनटं दिवसभरातले तुम्ही जर काढलेत व्यायामासाठी तर नक्कीच तुम्हाला फायदा हा मिळू शकतो. म्हणून हे फिट प्रिन्सिपल जर पाळलं तर नक्कीच आयुष्यामध्ये तुम्ही फिट हे राहू शकता. फ्रिक्वेन्सी काय असावी, इंटेन्सिटी काय असावी, टाईम किती असावा आणि टाईप. आता तुम्ही जर बघितलं आठवड्यातून 5 दिवस आणि 30 मिनटं म्हणजे साधारणपणे आठवड्यात फक्त 150 मिनटं आपल्याला व्यायाम करायचा आहे. आठवड्यातल्या एवढ्या सगळ्या तासांमध्ये फक्त 150 मिनटं जरी आपण काढू शकलो व्यायामासाठी तरीसुद्धा आयुष्यभर आपण फिट राहू शकतो. किंवा एखादा मधुमेही रुग्ण असेल तर तो त्याचा मधुमेह नियंत्रित ठेवून त्याचे होणारे दुष्परिणाम हे टाळू शकतात. हे जर फिट प्रिन्सिपल पाळलं तर या पाळलेल्या फिट प्रिन्सिपलमुळे तुम्हाला व्यायामाचे काय फायदे मिळू शकतात ते थोडक्यात आपण बघूया. पहिलं हे महत्त्वाचं आहे, रक्तातलं साखरेचं प्रमाण हे नियंत्रित राहतं. दुसरं जे आहे ते चांगल्या कोलेस्ट्रॉलची वाढ होते. आता तुम्ही बऱ्याच वेळेस बघितलं असेल की डॉक्टर तुम्हाला लिहून देतात की कोलेस्ट्रॉलची तपासणी करणं खूप गरजेचं आहे किंवा लिपिड प्रोफाईल असं म्हणतात ते. तर या लिपिड प्रोफाईल किंवा कोलेस्ट्रॉलमध्ये काही कोलेस्ट्रॉल हे चांगलं, काही कोलेस्ट्रॉल हे वाईट. म्हणूनच मी म्हणतो की प्रत्येक गोष्ट ही दुधारी तलवार असते, ती कशी वापरायची आणि कोणत्या पद्धतीने वापरायची हे आपण ठरवणं गरजेचं आहे. आपल्या शरीरामध्ये सुद्धा प्रत्येक घटक त्याला दुष्परिणामसुद्धा आहेत किंवा तोटेसुद्धा आहेत आणि फायदेसुद्धा आहेत. तशाच पद्धतीनं कोलेस्ट्रॉल हे गरजेचं आहे, पण काही कोलेस्ट्रॉल हे चांगलं आहे, काही कोलेस्ट्रॉल हे वाईट आहे. HDL जे आहे ते चांगलं कोलेस्ट्रॉल असं म्हटलं जातं किंवा सायंटिफिकली ते प्रूव्ह झालेलं आहे. तर HDL वाढवण्यासाठी जगामध्ये कुठलंही औषध नाही, कुठलीही गोळी नाही, कुठलंही इंजेक्शन नाही. एकच इंजेक्शन, एकच औषध आहे, ते म्हणजे व्यायाम. तुम्ही जर रेग्युलर व्यायाम केलात तर तुम्हाला चांगलं कोलेस्ट्रॉलची वाढ होते. आणि म्हणून व्यायामाचे फायद्यामध्ये सांगितलं जातं की चांगल्या कोलेस्ट्रॉलची वाढ जर करायची असेल तर तुम्ही व्यायाम करणं खूप गरजेचं आहे. वाईट कोलेस्ट्रॉल ज्याला की LDL असं म्हटलं जातं त्याचं प्रमाण कमी होतं. म्हणजे एकाच फक्त व्यायामामुळे किती फायदे आहेत तुम्हाला सांगतो. रक्तातलं साखरेचं प्रमाण नियंत्रित राहतं, वाईट कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते, चांगल्या कोलेस्ट्रॉलची वाढ होते, वजन संतुलित राहतं. हे खूप गरजेचं आहे. म्हणजे आता नवीन ट्रेंडच आहे की वेट रिडक्शन किंवा वेट मेंटेनन्स. तर या ट्रेंडमध्ये फक्त आहार आणि व्यायाम याचा बॅलन्स जर ठेवलात तर नक्कीच तुम्ही वजन हे नियंत्रित ठेवू शकता. आणि म्हणूनच फक्त व्यायामाचा फायदा नाही येतो, नुसतं व्यायाम करून तुमचं वजन कमी होणार नाही, नियंत्रित होणार नाही. व्यायामाबरोबर आहार हे सुद्धा बघणं खूप गरजेचं आहे. आहार हा बॅलन्स ठेवणं खूप गरजेचं आहे. नंतरचा फायदा आहे मधुमेहाचे दुष्परिणाम टाळता येतात. कशा पद्धतीनं, मधुमेह नियंत्रित ठेवून. जर तुम्ही रेग्युलर व्यायाम ठेवलात तर नक्कीच मधुमेह नियंत्रित ठेवू शकता आणि होणारे फ्युचरमधले दुष्परिणामसुद्धा टाळू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं मानसिक ताणतणाव कमी करता येतो. व्यायामाचा फार मोठा फायदा आहे.
मेडिटेशन असो, योगा असो, चालणं असो, फिरणं असो, सायकलिंग असो, पोहणं असो किंवा कोणताही एखादा खेळ असो, तुम्ही जर तो रेग्युलर ठेवलात तर नक्कीच तुम्ही मानसिक ताणतणाव हा हँडल करू शकता. आणि म्हणून हा फार मोठा फायदा आहे. आणि आपण कारणांमध्ये बघितलं की मधुमेहाचं एक कारण आहे मानसिक ताणतणाव. जर तुम्ही रेग्युलर खेळलात किंवा रेग्युलर व्यायाम ठेवलात तर नक्कीच मानसिक ताणतणाव कमी करू शकता आणि एक कारण कमी करू शकता मधुमेह होण्याचं. तर हे काही फायदे आहेत व्यायामाचे आणि हे फायदे तुम्ही घेऊ शकता. याला तुम्ही कुठलीही जिम जॉईन करायची गरज नाही किंवा कुठलाही खर्च करायची गरज नाही. साधं चालणं, भरभर चालणं किंवा पळणं, स्विमिंग किंवा सायकलिंग या व्यायामामुळे सुद्धा तुम्हाला हे सर्व फायदे मिळतात. इन्सुलिनबद्दलच्या गैरसमजाबद्दल थोडंसं सांगतो मी. याचं कारण असं की सर्व फार्मासिस्ट बंधूंनी हा गैरसमज दूर करणं पेशंट्सचा हे खूप गरजेचं आहे. कारण प्रत्येक पेशंटचा गैरसमज हा डॉक्टर दूर करू शकत नाही, कारण तेवढा वेळ नसतो. वेळ नसतो म्हणण्यापेक्षा सुद्धा तेवढं सांगितलं जाऊ शकत नाही. तर हे सांगितलं गेलं तर नक्कीच काही रुग्ण हे इन्सुलिन यूज करू शकतात किंवा ते इन्सुलिन वापरू शकतात आणि इन्सुलिनचे खूप चांगले फायदे आहेत. तर इन्सुलिनबद्दल बरेचसे गैरसमज आहेत. पहिला गैरसमज आहे इन्सुलिन जर दिलं तर मधुमेहाची शेवटची स्थिती आहे. पण हे तुम्ही पेशंट्सना सांगणं गरजेचं आहे की असं नसतं. इन्सुलिन म्हणजे शेवटची स्थिती नव्हे. सध्या तुमच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण वाढलेलं आहे म्हणून तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला इन्सुलिन दिलेलं आहे. म्हणून आम्ही असं बघतो की एखाद्या डॉक्टरने समजा इन्सुलिन प्रिस्क्राईब केलं तर तो डॉक्टर बदलतो, मानसिकता बदलत नाही. तर तुम्ही हे सांगणं गरजेचं आहे की तुम्ही ठीक आहे डॉक्टर बदलायचं तर बदलू शकता, पण तुम्हाला लागणारं इन्सुलिन हे तुमची गरज आहे. ही सत्य परिस्थिती आहे की सध्या रक्तातलं साखरेचं प्रमाण हे वाढलेलं आहे आणि तुमची शेवटची स्थिती नव्हे. नंतर हे इन्सुलिन कदाचित रक्तातलं साखरेचं प्रमाण कमी झाल्यानंतर कमी होईल, कदाचित बंद होईल, पण याचा अर्थ मधुमेहाची शेवटची स्थिती असं नाही. हा फार मोठा गैरसमज आहे. दुसरा आहे एकदा इन्सुलिन घ्यायला सुरुवात केली की माझ्या शरीराला सवय लागते. हा फार मोठा गैरसमज आहे आणि हा कुठून पसरला माहीत नाही. म्हणजे याला काय सायंटिफिक लॉजिक आहे हे सुद्धा माहीत नाही. पण बऱ्याच रुग्णांचं किंवा बऱ्याच व्यक्तींचा असा गैरसमज आहे की सर तुम्ही म्हणताय म्हणून मी इन्सुलिन घेतो, पण जर मला इन्सुलिनची सवय लागली माझ्या शरीराला तर उद्या बंद करता येणार नाही. पण इन्सुलिनची सवय लागत नाही. हा फार मोठा गैरसमज आहे. हे सुद्धा तुम्ही जर रुग्णांना सांगू शकलात तर खूप फायदा होईल. तिसरा आहे इन्सुलिनचं इंजेक्शन स्वतः घेऊ शकत नाही. आता तुम्ही फार्मासिस्ट असल्यामुळे तुम्हाला माहिती आहे वेगळे वेगळे पेन्स आहेत, वेगळे वेगळे इन्स्ट्रुमेंट्स आहेत ज्यामुळे की आपण इन्सुलिन खूप इझिली देऊ शकतो. मग हा सुद्धा गैरसमज जर आपण दूर करू शकलो तर कदाचित ॲक्सेप्टन्स हा वाढेल. इन्सुलिन घ्यायला लोक तयार होतील आणि इन्सुलिनबद्दलचा गैरसमज हा दूर होईल. नंतरचा गैरसमज आहे की इन्सुलिनचं इंजेक्शन खूप वेदनादायी असतं. म्हणूनच आम्ही ज्यावेळेस प्रॅक्टिसमध्ये इन्सुलिन द्यायचं असं ठरवतो त्यावेळेस पेशंटला इन्सुलिनची सिरिंज दाखवतो आणि इन्सुलिनची निडल दाखवतो. कारण इंजेक्शन म्हणल्यानंतर लहानपणापासूनच आपल्याकडे एक मनात फोबिया आहे, भीती आहे. म्हणजे कोणत्याही व्यक्तीला जर सांगितलं की आज इंजेक्शन घ्यावं लागणार तर तो घाबरेल. म्हणजे मी आज जरी सांगितलं असतं तुम्हाला येताना की तुम्हाला व्हॅक्सिन घ्यावं लागेल तर कदाचित आज जेवढी संख्या आली त्याच्यापेक्षा सुद्धा कमी आली असती, कारण इंजेक्शनबद्दल आपल्याला फोबिया आहे. पण तुम्ही जर सुई दाखवलीत पेशंट्सना किंवा त्या रुग्णांना तर ती सुई खूप छोटी आहे आणि ती छोटी सुई ही तुम्ही घेऊ शकता, स्वतः घेऊ शकता, दररोज घेऊ शकता. हे खूप मोठे गैरसमज आहेत इन्सुलिनबद्दलचे आणि हे जर दूर झाले तर कदाचित त्या रुग्णाचा, त्या पेशंटचा खूप मोठा फायदा होऊ शकतो. कारण इन्सुलिन ही गरज आहे. बऱ्याच वेळेस रक्तातलं साखरेचं प्रमाण हे खूप वाढलेलं असतं आणि त्यावेळेस इन्सुलिन हेच मात्रा किंवा इन्सुलिन हेच औषध लागू पडतं. अशा वेळेस त्यांनी मानसिकता बदलणं गरजेचं आहे आणि इन्सुलिनचा ॲक्सेप्टन्स करणं खूप गरजेचं आहे. तर हे काही इन्सुलिनबद्दलचे गैरसमज आहेत. पण सत्य परिस्थिती अशी आहे की इन्सुलिन हे एन्हान्सर आहे. इन्सुलिनमुळं तुमचं रक्तातलं साखरेचं प्रमाण हे कमी होतं आणि काही ट्रायल्स असे झाले आहेत, काही स्टडीज अशा झाल्या आहेत की ज्यामध्ये डायबिटीसचा रिव्हर्सल, जो की फार मोठा इश्यू आहे, आपण बघूया पुढच्या स्लाईडमध्ये. डायबिटीस रिव्हर्सल म्हणजे डायबिटीस पूर्ववत होणे. तर अशा डायबिटीस पूर्ववत झालेला आहे ज्यांनी सुरुवातीला इन्सुलिन घेतलं आहे. म्हणजे समजा सुरुवातीची साखरच 400-500 आहे आणि डॉक्टरांनी त्यांना सजेस्ट केलं आहे तर इन्सुलिन घेतल्यामुळं तुमच्या पॅनक्रियास किंवा ग्रंथी जी आहे त्याला रेस्ट मिळते आणि त्यामुळे तुम्हाला डायबिटीस पूर्ववत होण्याला मदत होते. म्हणून इन्सुलिन घेणं हे खूप चांगलं आहे. जर एखादी व्यक्ती इन्सुलिन घेत असेल, ॲक्सेप्ट करत असेल तर ते त्याच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, कारण कदाचित त्यांचा डायबिटीस, मधुमेह हा पूर्ववत होऊ शकतो. आपण ट्रीटमेंट बघितली आणि ट्रीटमेंटच्या पार्टमधले 2 आधारस्तंभ महत्त्वाचे बघितले, आहार आणि व्यायाम. त्याबरोबरच इन्सुलिनबद्दलचे काही गैरसमज. आता आपण बघूया मधुमेह खरंच नियंत्रित ठेवणं का गरजेचं आहे. त्याचं कारण असं की मधुमेहाचे दुष्परिणाम. आता आम्ही ज्यावेळेस मधुमेहाचे दुष्परिणाम सांगतो त्यावेळेस असं लोक म्हणतात की तुमची स्केअरिंग प्रॅक्टिस आहे. स्केअरिंग म्हणजे तुम्ही भीती दाखवता. तुम्ही असं भीती दाखवता की मधुमेहामुळे माझा डोळा खराब होणार, किडनी खराब होणार. असं नाही. मधुमेह नियंत्रित ठेवला तर तुम्ही दुष्परिणाम टाळू शकता. पण हे दुष्परिणाम होतात हे तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे, लोकांना माहीत असणं गरजेचं आहे. तर काय काय होऊ शकतं जर मधुमेह नियंत्रित नसेल तर. तुम्ही जर बघितलं
तर शरीरातली एकही सिस्टीम, एकही संस्था मधुमेहाने सोडलेली नाही आहे. हृदयावर दुष्परिणाम होऊ शकतो, किडनीवर दुष्परिणाम होऊ शकतो, डोळ्यांवर दुष्परिणाम होऊ शकतो, पायातल्या नसा आणि धमण्या यांच्यावर दुष्परिणाम होऊ शकतो. म्हणजे प्रत्येक सिस्टीमवर किंवा प्रत्येक संस्थेवर मधुमेहाचा दुष्परिणाम आहेच. पण हा दुष्परिणाम तुम्ही टाळू शकता. ही स्केअरिंग प्रॅक्टिस नाही, हे घाबरण्यासाठी नाही, तर ही माहिती देण्यासाठी आहे की शास्त्रोक्त माहिती असणं गरजेचं आहे प्रत्येक रुग्णाला, की मी जर माझा मधुमेह नियंत्रित नाही ठेवला तर कदाचित मला हे दुष्परिणाम होऊ शकतात. म्हणून आजपासूनच तयारी करणं गरजेचं आहे, आजपासूनच मधुमेह हा नियंत्रित ठेवणं गरजेचं आहे. तर हे सगळे दुष्परिणाम तुम्ही टाळू शकता. हे सगळे दुष्परिणाम जर मधुमेह नियंत्रित नसेल तर होतात, आणि जर नियंत्रित असेल तर नक्कीच टाळू शकता. आपण लहानपणापासून अ ब क ड ABC ह्या सगळ्या गोष्टी शिकतो शिक्षणामध्ये, पण जनजागृतीमध्ये किंवा सायंटिफिक लँग्वेजमध्ये किंवा एखाद्या शास्त्रीय माहिती देतानाची ABC काय असू शकते, तर मधुमेहाबद्दलची एक ABC आहे. तर ती ABC काय आहे हे प्रत्येक मधुमेह रुग्णांना माहीत असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे A1C. जसं मी सांगितलं की निदान करताना उपाशीपोटी आणि जेवणानंतर, आणि त्याचबरोबर 3 महिन्याचा ॲव्हरेज शुगर म्हणजेच HbA1c हे तपासणं खूप गरजेचं आहे. आणि प्रत्येक मधुमेही रुग्णांनी स्वतःची A1c किती आहे, स्वतःची HbA1c किती आहे हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी रेग्युलर तपासणी करणं गरजेचं आहे. त्याचं एक टार्गेट ठेवणं गरजेचं आहे की माझी A1c, माझी HbA1c मी याच्यापेक्षा कमी ठेवणार, हे दुष्परिणाम टाळण्यासाठी, निरोगी जीवन जगण्यासाठी. म्हणून हे A महत्त्वाचं आहे. दुसरं आहे B म्हणजे रक्तदाब. बरेचसे मधुमेही रुग्ण तुम्ही जर बघितलेत तर त्यांचा रक्तदाबसुद्धा वाढलेला असतो, आणि रक्तदाबाच्यासुद्धा त्यांना गोळ्या चालू असतात. तुम्ही फक्त मधुमेह नियंत्रित ठेवलात तर दुष्परिणाम टाळू शकणार नाही. तुमचा रक्तदाबसुद्धा नियंत्रित ठेवणं गरजेचं आहे. म्हणून दुसरी महत्त्वाची आणि गोष्ट माहीत असणं गरजेचं आहे B, ते की ब्लड प्रेशर. आणि तिसरं आहे कोलेस्ट्रॉल. आत्ताच मी सांगितलं लिपिड प्रोफाईल किंवा कोलेस्ट्रॉल. काही कोलेस्ट्रॉल चांगलं असतं, काही कोलेस्ट्रॉल हे वाईट असतात. तर ते वाईट आणि चांगलं दोन्ही कोलेस्ट्रॉल हा बॅलन्स असणं खूप गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळंच तुमचं कोलेस्ट्रॉल किती आहे, तुमचं लिपिड प्रोफाईल कसं आहे हे सुद्धा माहीत असणं खूप गरजेचं आहे. म्हणून ही ABC माहीत असणं खूप गरजेचं आहे. याच्याबरोबर पुढे DEF सुद्धा आहे. मी थोडक्यात सांगतो. D म्हणजे ड्रग्स. तुम्ही कोणती औषधं घेता, कशा पद्धतीनं घेता, ते व्यवस्थित घेता किंवा नाही हे सुद्धा माहिती असणं खूप गरजेचं आहे. इन्सुलिनचं सांगताना मी विसरलो की इन्सुलिन फक्त प्रिस्क्राईब केलं जातं बऱ्याच वेळेस, फार्मासिस्टसुद्धा सांगत नाही, आणि डॉक्टरसुद्धा गडबडीत सांगायचं राहून जातं की इन्सुलिन घ्यायचं कसं. इन्सुलिन जर व्यवस्थितरित्या घेतलं गेलं नाही तरीसुद्धा ते काम करत नाही. म्हणून इंजेक्शन देताना डॉक्टरांनीसुद्धा समजून सांगणं गरजेचं आहे, पेशंटनीसुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. तर ते ड्रग्ज ABCD मधलं D जे आहे ते ड्रग्ज. तुम्ही जे औषध गोळ्या घेता, तुम्ही ज्या ड्रग्ज घेता ते कशा पद्धतीने घ्यायचं, कशा टेक्निकनं घ्यायचं हे सुद्धा माहीत असणं खूप गरजेचं आहे. ABCD, D नंतर E आहे I. तुमच्या डोळ्याची रेग्युलर तपासणी करणं खूप गरजेचं आहे. तर हे ABCDE आणि सगळ्यात शेवटचं आहे F म्हणजे फूट. प्रत्येक डायबिटिक पेशंटनी स्वतःच्या पायाची निगा राखणं, काळजी घेणं हे खूप गरजेचं आहे. त्याचं कारण असं, दुष्परिणामामध्ये आपण बघितलं की पायांच्या नसा आणि धमण्या याच्यावर दुष्परिणाम होतो, आणि त्याच्यामुळे सुद्धा कदाचित जखमा होण्याची शक्यता हे खूप जास्त असते. आणि आम्ही डायबिटिकच्या पेशंटच्या पायाला पेनलेस पेनफुल लिंब असं म्हणतो. पेनलेस पेनफुल लिंबचा अर्थ जर तुम्ही बघितला, पेनलेस म्हणजे त्याला पेन होत नाही, पण पेनफुल असतं. पेनफुल म्हणजे प्रत्येक वेळेस पेशंट सांगतो की माझ्या पायात मुंग्या आहेत किंवा माझ्या पायाला टोचल्यासारखं होतं, म्हणजे त्याला जाणीव होत नाही, पेनलेस आहे पण पेन तर होतो. तर असा पेनलेस पेनफुल लिंब असल्यामुळे त्याला जखमा होण्याची शक्यता ही खूप असते. आणि म्हणून प्रत्येक डायबिटिक रुग्णांनी आपला पाय तपासून घेणं गरजेचं आहे, पायाची निगा किंवा काळजी घेणं गरजेचं आहे. तर असं सगळं ABCDEF हे प्रत्येक रुग्णांनी माहीत असणं गरजेचं आहे. आणि तुमच्यामार्फत मी सांगू इच्छितो, प्रत्येक रुग्णांना तुम्हीही सांगा की ही स्वतःची ABC तपासून घ्या आणि मधुमेह नियंत्रित ठेवा. थोडासा वेगळा विषय, याच्यावर आपण एक खूप मोठं चर्चासत्रही घेतलं होतं. हायपोग्लायसिमिया म्हणजे रक्तातलं साखरेचं प्रमाण हे कमी होणे. बऱ्याच वेळेस औषध गोळ्या व्यवस्थित न घेणे आणि आहार व्यवस्थित न घेणे किंवा त्याचा मिसमॅच होणे यामुळे हायपोग्लायसिमिया होतो. हायपोग्लायसिमियाचा अर्थ असा आहे रक्तातलं साखरेचं प्रमाण कमी होणे. आता बऱ्याच वेळेस आपण गोळ्या किंवा इन्सुलिन घेतोच याच्यासाठी की रक्तातलं साखरेचं प्रमाण नियंत्रित व्हावं म्हणून, पण त्याचा डोस जर जास्त झाला, आहार जर व्यवस्थित घेतला नाही तर रक्तातलं साखरेचं प्रमाण एकदम कमी होतं आणि त्यामुळे हायपोग्लायसिमिया होतो. बऱ्याचशा रुग्णांकडून तुम्ही ऐकलं असेल की काल दुपारी साधारणपणे जेवणाच्या आधी माझ्या अंगाला घाम फुटला होता, हातापायाला थरकाप आली होती. याचं कारण असं आहे की रक्तातलं साखरेचं प्रमाण कमी होणं. तर हे माहीत असणं गरजेचं आहे. त्याची लक्षणे कोणती, ते कशामुळं होतं, जे होतं ते मिसमॅचमुळं होतं. आणि तिसरी गोष्ट की तपासणी रेग्युलर न केल्यामुळं. एक उदाहरण देतो. ज्यावेळेस एखादा रुग्ण डॉक्टरांकडे जातो
त्यावेळेस तो डॉक्टरांकडे गेल्यानंतर त्यावेळेसच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण जेवढं असेल त्या प्रमाणात औषध गोळ्याचा डोस हा दिला जातो. थोड्या महिन्यानंतर पेशंटना किंवा त्या रुग्णाला लक्षणे नसतात आणि लक्षणे नसल्यामुळे तो असा समजतो की आता मी व्यवस्थित झालो आहे, माझ्या रक्तातलं साखरेचं प्रमाण व्यवस्थित आहे, डॉक्टरांनी दिलेल्या औषध गोळ्या ह्या व्यवस्थित चालू आहेत, आता तपासणीची गरज नाही. म्हणून एक 5 महिने 6 महिने तसाच डोस आणि तशाच गोळ्या ह्या घेतल्या जातात. 7 महिन्यानंतर त्याला तो त्रास व्हायला लागतो, म्हणजे रक्तातलं साखरेचं प्रमाण हे कमी व्हायला लागतं. आता हे झालं कशामुळं? तर रेग्युलर तपासणी न केल्यामुळं. आणि म्हणूनच हायपोग्लायसिमिया किंवा रक्तातलं साखरेचं प्रमाण हे जर नियंत्रित ठेवायचं असेल किंवा हायपोग्लायसिमिया टाळायचं असेल तर रेग्युलर तपासणी करणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे. म्हणूनच मी फार्मासिस्ट लोकांना सुद्धा आवाहन करतो की तुमच्याकडे बरेचसे असे पेशंट्स येत असतील जे की डॉक्टरांना भेटत नाहीत आणि डायरेक्टली तुमच्याकडून औषधं गोळ्या घेऊन जातात. त्यावेळेस तुम्ही एक वेळा जरी त्यांना सांगितलं की एकदा रक्तातल्या साखरेचं प्रमाण तपासून बघ, कदाचित तुझ्या औषध गोळ्याचा डोस हा कमी होऊ शकतो. आणि तो जर डोस कमी झाला तर नक्कीच आपण हायपोग्लायसिमियासुद्धा टाळू शकतो. तर हायपोग्लायसिमियाचे कारणं असे आहेत की ज्यामध्ये मिसमॅच झालेलं असतं किंवा औषधाचा डोस हा जास्त दिला गेलेला असतो. आणि हे जर टाळलं तर नक्कीच आपण हायपोग्लायसिमिया किंवा लो ब्लड शुगर ही टाळू शकतो. ही पंचसूत्री आहे. मी सुरुवातीला जसं भारत विकास परिषदेची आमची पंचसूत्री सांगितली, संपर्क, सेवा, सहयोग, संस्कार, त्याच पद्धतीवर मधुमेहाचा जर उपचार करायचा असेल तर एक पंचसूत्री आहे. आणि ह्या पंचसूत्री काय आहे किंवा निरोगी जीवन जर मधुमेहासह जगायचं असेल, मधुमेह नियंत्रित ठेवायचं असेल, रक्तातलं साखरेचं प्रमाण जर नियंत्रित ठेवायचं असेल तर ही पंचसूत्री अवलंबणं खूप गरजेचं आहे. याच्यातलं पहिलं आहे आहार, दुसरं आहे व्यायाम किंवा विहार, तिसरं आहे औषधे गोळ्या जी की रेग्युलर घेणं गरजेचं आहे, चौथं आहे ठराविक कालावधीनंतर तपासणी. हे खूप महत्त्वाचं आहे कारण डायबिटीस किंवा नॉन कम्युनिकेबल डिसीजेस आणि दुसऱ्या डिसीजेसमध्ये फरक एवढाच आहे. तुम्हाला समजा सर्दी खोकला झालं तर डॉक्टर साधारणपणे 5 दिवस किंवा 10 दिवस तुम्हाला गोळ्या देतात. तुम्हाला समजा TB झाला तर डॉक्टर मॅक्झिमम 9 महिने ते 12 महिने औषध गोळ्या देतात. पण जर तुम्हाला मधुमेह झालेला असेल तर पूर्ण आयुष्यभर थ्रूआउट लाईफ तुम्हाला औषध गोळ्या ह्या घ्याव्या लागतात. कदाचित त्या बंद होतील, कदाचित त्याचा डोस वाढेल, पण हे कधी शक्य आहे जर तुम्ही ठराविक कालावधीने तपासणी केली तरच. आणि म्हणून ठराविक कालावधीनंतर तपासणी करणं हे खूप गरजेचं आहे. आणि सगळ्यात शेवटचं, मधुमेहाबद्दलची माहिती तीसुद्धा शास्त्रोक्त माहिती असणं खूप गरजेचं आहे. कारण गैरसमज जास्त आहेत आणि समज किंवा माहिती ही खूप कमी पसरवली जाते. म्हणून शास्त्रोक्त माहिती असणं खूप गरजेचं आहे. ही पंचसूत्री जर अवलंबली तर नक्कीच कोणताही मधुमेह रुग्ण हा निरोगी जीवन जगू शकतो, कुठलाही दुष्परिणाम न होता. आजचा टॉपिकच आपला होता की ओळखा आपली जोखीम आणि ओळखा आपली जबाबदारी. तर त्यामध्ये सुरुवातीलाच मी सांगितलं की मधुमेही रुग्णांबद्दल नाही, पण मधुमेही रुग्णांचे जे नातेवाईक आहेत किंवा त्यांच्या जवळचे जे काही व्यक्ती आहेत ज्यांना मधुमेह नाही, त्यांना असा कुठला रिस्क स्कोअर आहे का ज्यामुळे की ओळखता येईल. कारण बऱ्याच वेळेस असं होतं की मला रक्तातलं साखरेचं प्रमाण तपासायचं नाही, पण तरीसुद्धा असा कुठला एखादा रिस्क स्कोअर आहे का ज्यामुळे मी जाणून घेऊ शकतो की भविष्यामध्ये मला कदाचित मधुमेह होऊ शकेल. तर होय, भारतीयांना प्रमाण धरून, भारतीय जनतेला प्रमाण धरून एक रिस्क स्कोअर तयार केला गेला. मी ज्यांच्याकडे शिकलो डॉक्टर व्ही मोहन सर, त्यांनी हा ॲक्च्युली इन्व्हेंट केला आहे किंवा डिस्कवर केला आहे, ज्याला इंडियन डायबिटीस रिस्क स्कोअर असं म्हणतात. आणि बऱ्याचशा सायंटिफिक जर्नलमध्ये हा पब्लिश झालेला आहे. बरेचसे डॉक्टर्स हे वापरतात सुद्धा आणि हा तुम्हीसुद्धा वापरू शकता. हा अतिशय सोपा आणि सिम्पल आहे. याला लागणारं इन्स्ट्रुमेंट जे आहे ते फक्त एक टेप आहे. एक टेप जर तुमच्याकडे असेल, एक टेप जर तुमच्या घरी असेल तर तुम्ही रिस्क तुमच्या भविष्यात होणाऱ्या मधुमेहाची ही जाणून घेऊ शकता. आता याच्यात जर बघितलं तर तुम्ही स्वतःला फक्त 4 प्रश्न विचारणं गरजेचं आहे. पहिला प्रश्न काय आहे की माझं वय किती आहे. तुमचं वय 35पेक्षा कमी आहे किंवा 35 ते 50मध्ये आहे किंवा 50पेक्षा जास्त आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी रिस्क स्कोअर दिला आहे. समजा तुमचं वय 35पेक्षा कमी आहे तर तुमचा स्कोअर आला 0. समजा तुमचं वय आहे 35 ते 50 तर तुमचा रिस्क स्कोअर आला 20 आणि तुमचं वय आहे समजा 50पेक्षा जास्त तर तुमचा रिस्क स्कोअर आला 30. दुसरा प्रश्न आहे की माझ्या कमरेचा घेर किती आहे. आता पुरुषांसाठी वेगळा आणि महिलांसाठी वेगळा दिला त्यांनी. पुरुषांसाठी त्यांनी जे दिलं आहे ते 80पेक्षा कमी असावं, महिलांसाठी, आणि पुरुषांसाठी 90 सेंटीमीटरपेक्षा कमी असावं. तो जर 90 सेंटीमीटरपेक्षा जास्त असेल किंवा 100 सेंटीमीटरपेक्षा जास्त असेल महिला आणि पुरुषांमध्ये तर त्यांच्यासाठी सुद्धा स्कोअर दिला आहे. हा झाला दुसरा प्रश्न. आणि यालाच लागणारं इन्स्ट्रुमेंट म्हणजे मेजरिंग टेप. हे एवढं जरी इन्स्ट्रुमेंट असेल तरी तुम्हाला भविष्यात होणारी रिस्क ही जाणून घेऊ शकता. तिसरा जो प्रश्न आहे की आपली जीवनशैली कशी आहे. आपण बैठे काम करतो का एक्सरसाइज रेग्युलरी करतो. त्यानुसार जर तुमचं बैठे काम असेल तर तुम्हाला रिस्क स्कोअर दिला आहे 30. तुम्ही जर मध्यम स्वरूपाचं काम करत असाल तर तुम्हाला रिस्क स्कोअर दिला आहे 20. आणि जर कष्टाचं किंवा मेहनतीचं काम करत असाल खरंच तुम्ही दररोज तर तुम्हाला रिस्क स्कोअर दिला आहे 0.
आणि चौथा प्रश्न जो आहे की माझ्या कुटुंबामध्ये मधुमेहाचा कोणी रुग्ण आहे किंवा नाही. जर आईवडील दोघे असतील तर रिस्क स्कोअर दिला आहे त्यांनी 20, जर दोघांपैकी एक कोणी असेल तर रिस्क स्कोअर दिला आहे 10, आणि जर कोणीच रुग्ण नसेल कुटुंबामध्ये तर रिस्क स्कोअर आहे 0. हे 4 प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा आणि त्याच्यानंतर आपल्या रिस्क स्कोअरचं कॅल्क्युलेशन करा की किती टोटल होतं. आणि हे जर 60पेक्षा जास्त असेल तर कदाचित तुम्हाला भविष्यात मधुमेह होण्याची शक्यता आहे. आता मी पुन्हा एकदा सांगतो, शक्यता आहे, होईलच असं नाही. हा रिस्क स्कोअर आहे, हा तुम्हाला फक्त आयडिया देईल. आणि याच्यात जर बघितलं तुम्ही तर त्याच्यात काही मॉडिफायबल फॅक्टर्स आहेत, काही नॉन मॉडिफायबल फॅक्टर्स आहेत. म्हणजे आपण कारणं बघताना बघितले की अनुवंशिकता हा नॉन मॉडिफायबल आहे. माझ्या आईवडिलांना जर कुटुंबात इतिहास असेल तर तो मी बदलू शकत नाही, पण मी माझा कमरेचा घेर कमी करू शकतो, मी दररोज व्यायाम करू शकतो. या ज्या मॉडिफायबल फॅक्टर्स आहेत, किंवा मी माझ्या आहारात बदल करू शकतो, मी माझी जीवनशैली बदल करू शकतो आणि त्याच्यानं माझं वजन नियंत्रित करून मी होणारी रिस्कही कमी करू शकतो. म्हणून हे प्रत्येक व्यक्तीला माहीत असणं गरजेचं आहे. याचं तुम्हाला लागलं तर मी प्रिंटआउटसुद्धा देऊ शकतो. तुम्ही तुमच्या स्टोअरमध्ये, तुमच्या दुकानात हे लावू शकता आणि प्रत्येक रुग्णाच्या नातेवाईकाला हे सांगू शकता. मधुमेही रुग्णांसाठी हा रिस्क स्कोअर नाही, हा रिस्क स्कोअर जनसामान्यांसाठी आहे. आणि फक्त एक मेजरिंग टेप जर बघितलं तर तुम्ही तुमची रिस्क कॅल्क्युलेट करू शकता, काढू शकता. आणि 60पेक्षा जर जास्त असेल तर तुम्ही रक्तातलं साखरेचं प्रमाण तपासून घेणं गरजेचं आहे. आता पुन्हा तपासून घेताना रँडम ब्लड शुगर नाही, तर उपाशीपोटी आणि जेवणानंतरची. आणि उपाशीपोटी आणि जेवणानंतरची जर वाढलेली असेल तर आज जीवनशैली बदला. तुम्ही तुमचा मधुमेह हा फ्युचरमध्ये होणारा टाळू शकता. जर असेल तर तो नियंत्रित ठेवू शकता किंवा पूर्ववतसुद्धा करू शकता. म्हणून हा इंडियन डायबिटीस रिस्क स्कोअर हा खूप महत्त्वाचा आहे. असे रिस्क स्कोअर वेगळे वेगळे आहेत. IDF त्याचाच अर्थ इंटरनॅशनल डायबिटीस फेडरेशन. तुम्ही जर वेबसाईट बघितली IDFची तर त्यांच्या वेबसाईटवर सुद्धा त्यांनी एक रिस्क स्कोअर दिला आहे. पण तो जो रिस्क स्कोअर आहे तो आपल्याला इम्प्लिमेंट होऊ शकत नाही, कारण भारतीयांसाठी थोडेसे प्रमाण वेगळे आहेत आणि इतरांसाठी म्हणजे वेस्टर्न कंट्रीजसाठी प्रमाण थोडेसे वेगळे आहेत. त्यामुळे त्यांनीसुद्धा रिस्क स्कोअर दिला आहे, तोसुद्धा कॅल्क्युलेट करू शकता. पण भारतीय जनतेनुसार किंवा त्यांच्या प्रमाणानुसार हा इंडियन डायबिटीस रिस्क स्कोअर हा सगळ्यात चांगला. आणि यानंतर किंवा हे कॅल्क्युलेट करून तुम्ही जाणून घेऊ शकता की भविष्यात तुम्हाला रिस्क डायबिटीसची आहे किंवा नाही. तर हा रिस्क स्कोअर सगळ्यांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. आपण गणित प्रत्येक वेळेस शिकतो शाळेमध्ये, पण मला वाटतं निरोगी जीवनाचं गणित कोणी शिकवत नाही. तर निरोगी जीवनाचं गणित आहे हे. तुम्ही व्यायामाचा अंतर्भाव करणं खूप गरजेचं आहे, ॲडिशन ऑफ एक्सरसाइज तुमच्या जीवनामध्ये. नंतर तुम्ही स्थूलपणा किंवा व्यसन याचं डिलिशन करणं गरजेचं आहे, याचं सबस्ट्रॅक्शन करणं गरजेचं आहे, हे वजा करणं गरजेचं आहे तुमच्या आयुष्यातून. तुमच्या आहाराची विभागणी खूप करणं गरजेचं आहे. म्हणजे आहाराची विभागणी जर केलीत तर नक्कीच रक्तातलं साखरेचं प्रमाणाचं फ्लक्च्युएशन्स हे कमी होतील. आणि हे जर केलं तर नक्कीच मल्टिप्लिकेशन होईल. कशाचं? तर क्वालिटी ऑफ लाईफचं. तर हे निरोगी जीवनाचं गणित आहे आणि हे खूप सोपं आहे. आहार आणि व्यायाम याचा बॅलन्स ठेवणं गरजेचं आहे. व्यसनं हे पूर्णपणे न करणं गरजेचं आहे. स्थूलपणा जर असेल तर तो कमी करायचा चान्स किंवा कमी करणं हे खूप गरजेचं आहे. आणि हे सगळं जर करू शकलात तर नक्कीच तुम्ही निरोगी जीवन जगू शकता. मधुमेही रुग्ण असाल तर मधुमेह नियंत्रित ठेवून दुष्परिणाम टाळू शकता. थोडा वेळ घेतो फक्त मधुमेह पूर्ववत होतो का नाही याच्यासाठी. हे ॲक्च्युली मागच्या वर्षी मी लेक्चर घेतलं होतं, पण यावर्षीसुद्धा थोडक्यात सांगतो, कारण याबद्दलसुद्धा बरेचसे गैरसमज आहेत. गैरसमज नाहीत, बरेचसे मार्केटेड प्रिपरेशन तुम्हाला मिळतात की जे असं क्लेम करतात की तुमचा मधुमेह आम्ही पूर्ववत करतो किंवा रिव्हर्स करतो. तर खरंच मधुमेह पूर्ववत होऊ शकतो का नाही एक 4-5 स्लाईडमध्ये सांगतो. पहिली स्लाईड बघूया आपण, ज्यामध्ये एखादा मधुमेही रुग्ण मधुमेही होतो किंवा डायबिटिक होतो याचा अर्थ काय. तर काल त्याचं रक्तातलं साखरेचं प्रमाण हे नॉर्मल होतं आणि आज एकदम 300 झालं आहे असं होत नाही. तर एखाद्या व्यक्तीच्या जीवनातला मधुमेहाचा प्रवास कसा असेल तर हे ह्या स्लाईडवरून तुम्हाला कळेल की ॲक्च्युली एखादी व्यक्ती ज्यावेळेस मधुमेह होती त्यावेळेस ती डायरेक्ट मधुमेह होत नाही, तर ती पहिल्यांदा मधुमेहाच्या पूर्वस्थितीत असते. आणि त्यावेळेसच जर डिटेक्ट केलं गेलं तर नक्कीच मधुमेह हा टाळला जाऊ शकतो किंवा मधुमेह हा पूर्ववत होऊ शकतो. म्हणूनच एखाद्या व्यक्तीमधील मधुमेहाचा प्रवास जर तुम्ही बघितला तर पहिल्यांदा नॉर्मल असतं, म्हणजे HbA1c हे 5.6पेक्षा कमी असते. पण काही दिवसानंतर HbA1c ही वाढते आणि मधुमेहाची पूर्वस्थिती येते. म्हणजे HbA1c त्या व्यक्तीत जर चेक केली तर साधारणपणे 5.6 ते 6.4पर्यंत असते. आणि असे जर डिटेक्ट करता आले तर त्यांनी जर जीवनशैली बदलली तर नक्कीच मधुमेह हा पूर्ववत होऊ शकतो. आणि काही जणांचं डायरेक्ट डिटेक्ट होतं ज्यावेळेस की HbA1c हे 7 किंवा 8% असते, त्यांचंसुद्धा पूर्ववत होऊ शकतं. पण ते लवकरात लवकर डिटेक्ट होणं हे खूप गरजेचं आहे. म्हणून मधुमेहाचा प्रवास जर तुम्ही एखाद्या व्यक्तीचा बघितलात तर तो डायरेक्ट मधुमेह होत नाही. आणि म्हणूनच
इंडियन डायबिटीस रिस्क स्कोअर का महत्त्वाचा आहे, तर न तपासतासुद्धा, न चेक करतासुद्धा, न सुई टोचतासुद्धा तुम्ही तुमची रिस्क बघू शकता. तुमची जर रिस्क असेल तर तुम्ही तपासणी करून घ्या. 60पेक्षा जास्त स्कोअर असेल तर तपासणी करून घ्या. कदाचित तुम्ही मधुमेहाच्या पूर्वस्थितीत असाल आणि तुम्ही जर मधुमेहाच्या पूर्वस्थितीत असाल, आजच जीवनशैली बदल करा. कदाचित तुमचा मधुमेह हा पूर्ववत होऊ शकतो. म्हणून मधुमेहाचा प्रवास हा एखाद्या व्यक्तीत कसा होतो, तर तो डायरेक्ट मधुमेह होत नाही, तर काही वेळाकरता किंवा काही दिवसांकरता तो मधुमेहाच्या पूर्वस्थितीतसुद्धा असतो, पण त्यावेळेस डिटेक्ट होत नाही. मधुमेह कोणाच पूर्ववत होऊ शकतो हे फार महत्त्वाचं आहे. आपण प्रकार किंवा टाईप बघताना बघितलं, टाईप 1 आणि टाईप 2 असे 2 महत्त्वाचे मधुमेहाचे प्रकार आहेत. टाईप 1मध्ये मधुमेह पूर्ववत होत नाही, पण असं बरेचशे वेळेस आम्ही पेशंट्स बघतो ज्यांना इन्सुलिन चालू असतं, पण त्यांचं इन्सुलिन ते स्वतः मनानंच बंद करतात. असं होऊ शकत नाही, कारण त्यांच्या शरीरामध्येच इन्सुलिन नसतं. म्हणून टाईप 1चा जर मधुमेही रुग्ण असेल तर तो पूर्ववत होऊ शकत नाही. टाईप 2 ज्याचं की ड्युरेशन जास्त आहे, ज्याचं की मधुमेह हा 5 वर्ष किंवा 10 वर्षापेक्षा जास्त आहे, त्याच्यामध्ये सुद्धा पूर्ववत होणं खूप कमी चान्सेस असतात. होत नाही असं म्हणणार नाही मी, पण खूप कमी चान्सेस असतात. काही काही असेही रुग्ण आहेत आमच्याकडे जे की 7-8 वर्षानंतरसुद्धा त्यांचा मधुमेह पूर्ववत झालेला आहे. मधुमेह पूर्ववत होण्याची डेफिनेशन सांगतो थोडक्यात तुम्हाला. मधुमेह पूर्ववत होणे म्हणजे त्याच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण हे नॉर्मल होणे आणि औषध गोळ्या घेण्याची गरज न पडणे. पण जीवनशैली बदल, आहार आणि व्यायाम हे असणं गरजेचंच आहे. एक आणि दुसरी गोष्ट की पूर्ववत जरी झालेला असेल तरीसुद्धा कधीही पुन्हा ते रक्तातलं साखरेचं प्रमाण हे वाढू शकतं. कारण आपण कारणं बघताना बघितली, स्थूलता जर असेल, मानसिक ताणतणाव जर असेल, तर पुन्हा त्याच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण हे वाढू शकतं. म्हणून पूर्ववत होणे याचा अर्थच असा आहे की नॉर्मल रक्तातले साखरेचं प्रमाण राहणे, औषध गोळ्यांची गरज नसणे. पण टाईप 1मध्ये होऊ शकत नाही. जर ड्युरेशन जास्त असेल तर होऊ शकत नाही. आणि जीवन बदल करण्यास जर तो व्यक्ती अमान्य असेल, तो जर व्यक्ती जीवनशैली बदलायला तयारच नसेल, तर त्या व्यक्तीमध्ये सुद्धा पूर्ववत होऊ शकत नाही. मग कोणात होऊ शकतं? जर टाईप 1 असेल ते सुद्धा 5 वर्षापेक्षा ड्युरेशन कमी असेल. दुसरं, गरोदरपणातील मधुमेह. तुम्ही बऱ्याचशा बायका बघितल्या असतील, त्या सांगतात सुद्धा गरोदरपणात मला मधुमेह होता पण आता मधुमेह नाही, तर तो पूर्ववत होऊ शकतो. पण ती रिस्क असते नंतर कधीतरी फ्युचरमध्ये मधुमेह होण्याची. औषधामुळे झालेला ताणतणाव, आपण परवाच बघितलं कोविड किंवा करोना, ज्यामध्ये की औषधी वापरली गेली आणि त्या औषधांमुळे सुद्धा रक्तातलं साखरेचं प्रमाण हे वाढलं होतं. पण बऱ्याच जणांचं जर बघितलं तर तो पूर्ववत झाला. त्याचं कारण असं की तात्पुरता तो फक्त औषधांमुळे रक्तातलं साखरेचं प्रमाण हे वाढलेलं होतं. म्हणून काही औषधे अशी असतात ज्यामुळे मधुमेह झालेला असतो, तो पूर्ववत होऊ शकतो. ताणतणावामुळे झालेला मधुमेह, आपण कारणात बघितलं की मानसिक ताणतणाव हा सुद्धा खूप मोठं कारण आहे मधुमेह होण्याचं. आणि तेच जर फक्त कारण असेल आणि तुम्ही जर मानसिक ताणतणाव कमी केलात तरीसुद्धा तुमचा मधुमेह हा पूर्ववत होऊ शकतो. आणि जीवनशैली बदल करण्यास ती व्यक्ती तयार असणं खूप गरजेचं आहे. अशाच व्यक्तींमध्ये, अशाच मधुमेहींमध्ये मधुमेह हा पूर्ववत होऊ शकतो. मी तुम्हाला सांगितलं, माझी टॅगलाईनच अशी आहे की मधुमेही नव्हे मधुस्नेही व्हा. मधुस्नेहीचा अर्थच असा आहे, मधुमेहीच आहे, रक्तातलं साखरेचं प्रमाण वाढलेलं आहे, पण शास्त्रोक्त माहिती घेऊन, शास्त्रोक्त माहिती जाणून त्यानं मधुमेह नियंत्रित ठेवले आहे, दुष्परिणाम टाळलेले आहेत. अशा मधुस्नेहींची काय जबाबदारी आहे? तर पहिलं, जीवनशैली निरोगी ठेवणे. असं नाही आहे की तुमचा मधुमेह नियंत्रित आहे किंवा पूर्ववत झालेला आहे आता संपलं. तर तुमची जीवनशैली ही निरोगी ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि या जीवनशैलीमध्ये खूप सोपं आहे. व्यसनं नसणे, आहार आणि विहार याचा बॅलन्स ठेवणे आणि वेळच्या वेळेवर तपासणी करणे. अशी जर जीवनशैली ठेवली तर नक्कीच तुम्ही निरोगी राहू शकता. वजन नियंत्रित ठेवणे, जीवनशैली जर व्यवस्थित ठेवली तर वजन नियंत्रित राहू शकतं. वेळोवेळी तपासणी करणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मधुस्नेहींची जबाबदारी किंवा तुम्हाला फार्मासिस्टची जबाबदारी अशी आहे की मधुमेहाचे दूत किंवा राजदूत म्हणून काम करणे. मधुमेहाचे दूत किंवा राजदूत म्हणजे एवढंच आहे की गैरसमज सगळे दूर करणे आणि शास्त्रोक्त माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे. आयडियाजचा वापर कसा करता येईल हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पसरवणे. हे आमचे काही पेशंट्स आहेत जे की मधुस्नेही झालेले आहेत. मधुस्नेही याचा अर्थच असा आहे, त्यांना औषध गोळ्यांची आता गरज नाही आहे, त्यांचा डायबिटीस रिव्हर्स झालेला आहे. पण डायबिटीस रिव्हर्स झाला याचा अर्थ संपला असं नाही, तर त्यांनी वेळच्या वेळेवर तपासणी करणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच मी म्हणतो प्रत्येक वेळेस की प्रत्येक मधुमेहीने फक्त मधुमेही न राहता मधुस्नेही होणं गरजेचं आहे. मधुस्नेहीचा अर्थच असा आहे की मधुमेहाबद्दलची शास्त्रोक्त माहिती जाणा, मधुमेह नियंत्रित ठेवा आणि आयुष्यभर निरोगी जीवन मधुमेहासह जगा. मी फक्त कन्क्लूड करतो. सगळ्यात शेवटी स्वामी विवेकानंदांचं वाक्य आहे, कदाचित तुम्ही वाचलं असेल, 1 ounce ऑफ प्रॅक्टिस इज वर्थ 1000 pounds ऑफ थेअरी. म्हणजे नुसतेच थेअरी माहीत असून गरजेचं नाही आहे, नुसती शास्त्रोक्त माहिती मला माहिती आहे म्हणजे आज त्याचा उपयोगाचा नाही आहे, तर ते प्रॅक्टिसमध्ये येणं खूप गरजेचं आहे.
आणि म्हणूनच मागच्या 15-16 वर्षात मला हे कळून चुकलं की प्रत्येक पेशंटपर्यंत आणि पेशंटच्या नातेवाईकापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. जर खरंच डायबिटीस थोपवायचं असेल, खरंच जर मधुमेहाचे रुग्ण कमी करायचे असतील किंवा मधुमेह रुग्णांना निरोगी जीवन हे जगायचं असेल तर, आणि म्हणून तुमच्यामार्फत ही शास्त्रोक्त माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवणं खूप गरजेचं आहे. IDRSचा वापर कसा करता येईल हे त्यांना सांगणं खूप गरजेचं आहे. आणि तसंच बरेचसे गैरसमज, ज्याला की मी गोड गैरसमज असं म्हणतो, ते सुद्धा दूर करणं हे खूप गरजेचं आहे. धन्यवाद. पुन्हा एकदा मी लातूर तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचा धन्यवाद मानतो. तसेच भारत विकास परिषद लातूर शाखा यांचाही धन्यवाद की त्यांनी मला ऑपॉर्च्युनिटी दिली. आणि ओळखा आपली जोखीम, ओळखा आपली जबाबदारी हा मधुमेहापर चर्चासत्र आपण चर्चासत्र घेऊ शकलो. आणि हे खरं तर 2023ची पूर्वसंध्या आहे. 31 डिसेंबर आहे. 2024 हे वर्ष सगळ्यांनाच समृद्धीचे, समाधानाचे जावे, तसेच हेल्थफुलसुद्धा जावे. म्हणजे मॅडम मगाशी म्हणताना म्हणाल्या की आरोग्यम धनसंपदा. खरंच आरोग्य किंवा निरोगी जीवन असणं ही खरी संपत्ती आहे, ही खरी संपदा आहे. आणि ही प्रत्येकच व्यक्तीला मिळावी अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद.